काही वर्षांनी फुलवा कामकात नटरंग झाल्यानंतर मला बोलावलं होतं शाळेत. मला काही बोलताच येईना गं. मला शाळेत ती अटॅचमेंटच नाही राहिली. मला जाणवलं फार वेगळीच विचारसरणी असणाऱ्या कुटुंबातली ती आहे. हे सगळे माझ्या आजूबाजूला आहेत आणि मी आपली नाचत असते लावणी. अनिल बर्वेंचं लग्न अमर शेखांच्या मुलीशी कसं काय झालं? मला खरंच वाटतं मी एवढा विचार केला असेल. तुमची पद काय, तुमची जात काय, तुम्ही किती वर्षाचे आहात, तुम्ही आयुष्यात काय केलं, ह्यापेक्षाही मला असं वाटतं ते जे एक माणसाने माणसाची मला ते कनेक्ट खूप आवडतात. शाहीर अमर शेख आजोबा म्हणजे माझी मैना गावाकडे राहिली आणि आजोबांनी गावोगाव पोचवली. आजोबा गायची आणि हॉस्पिटलला गेल्यावर कळलं ही हॅड गॉन ऑन द स्पॉट. आणि ते बोलले हा फॉर्म भरायचा आहे. तर आई तिरीमिरीने पुढे आली की तिथे मानवता लिहायचं. 20 वर्षाची मुलगी. पहिलं डेथ सर्टिफिकेट आहे की ज्याच्यावर मानवता लिहिलं गेलं. त्यांचं म्हणणं होतं मी शेतकऱ्यांसाठी चळवळ केली आहे, माझा मातीत गेला पाहिजे देह हे की मुसलमान होते म्हणून नाही, पण त्यांच्या आईने मुनेरबीनी पहिला बुरखा फेकला, तर माझ्या मुलांना मी वाढवू कसं, तिने बुरखा फेकला. म्हणजे मला असं वाटतं की तिला भेटलो आणि बाहेर पडलो आणि अमर बोलला तुला आय थिंक फसी आहे ही बाई, गडबड आहे. बापरे, पैसे गेले 10 लाख दिले होते तिला. माज ग, दुसरं काहीच नाही. माजपेक्षा हाऊस ना आमच्याकडे BMW आहे. कोविडमध्ये पण अशी वेळ आली होती की स्टुडिओचे हप्ते कसे देणार. तुला स्वतःला शांत कुठे वाटतं? घरी खूप आवडतं मला घर. नटरंग तुला कशी मिळाली? तो असा तो एक वाकडा तिकडा कुठून कुठून डान्स शिकले मी माहित नाही, पण इथपर्यंत पोहोचले. हा भाग तुमच्यापर्यंत घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. नमस्कार, आरपार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 1997-98च्या सुमाराला जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट चॅनल्स आपण सगळे बघायला लागलो, तेव्हा एका रियालिटी शोनी घराघरात स्थान मिळवलं आणि आपण सगळ्यांनी तो बघितला. त्याचं नाव होतं बुगी वुगी. आणि त्यामध्ये एक मराठी आडनावाची तेव्हा मुलगी आपल्या सगळ्यांना दिसली आणि आपण सगळे थक्क झालो, कारण इतका एनर्जेटिक परफॉर्मन्स आणि इतका वेगळ्या पठडीतला काहीतरी एक डान्स परफॉर्मन्स आपण त्याआधी कधीच बघितला नव्हता. तिचं नाव फुलवा खामकर. आज वुमन की बातमध्ये आपण भेटणार आहोत नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर हिला. आई फुलवाताई, थँक्यू व्हेरी मच. तू आलीस याबद्दल मनापासून आभार. आणि मला खूप प्रश्न आहेत तुझ्याबद्दल. आम्ही दोघी कधी अशा फार कधीच नाही भेटलो नाही आहोत, कारण ती ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात मी नसल्यामुळे. पण मग तीच मजा आहे ना, आता आपण नव्याने भेटणार पहिल्यांदाच एकमेकींना. पण इथे हीच मजा येते अगं मला, कारण मला इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया भेटतात. आणि खरं सांगायचं तर स्त्री हा एक मुद्दा झाला, त्यांचे आयुष्य समजून घेता येतात, पण एक काहीतरी आपल्याला चष्मा लावावा लागतो, काहीतरी एक फोकस ठेवावा लागतो, म्हणून आम्ही त्याला वुमन की बात असं म्हणतो. पण त्या निमित्ताने आम्हाला खूप वेगवेगळी क्षेत्र कळतात. बरोबर. आणि तू आता बोलताना बोललीस तेव्हा मुलगी वगैरे असं काही नाही, आपण मुलीच आहोत आणि कायम मुलीच राहणार होता. माझं चुकलं, मला माफ कर. खरं तर गर्ल्स की बात म्हणायला पाहिजे आपण याला. बोल. तर फुलवाताई, सगळ्यात आधी तुझे डान्स परफॉर्मन्सेस आम्ही सगळे सातत्याने बघत असतो. मला सुरुवात तुझ्याशी बोलताना इथपासनं करावीशी वाटते की तू तुझ्या काळातल्या, तुझ्या पिढीतल्या इतरांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने काहीतरी एक नृत्याकडे बघायला लागलीस. तुझे परफॉर्मन्सेस वेगळे असतात. तू नृत्य दिग्दर्शिका म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर आमच्यापर्यंत पोचलीस. मला तुझा नृत्याचा प्रवास जाणून घ्यायचा आहे आधी, कारण मी तुला त्याबद्दल ओळखते. म्हणजे माझी तुझ्याशी ओळख फुलवा खामकर नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका अशी. तर मला त्याबद्दल आधी बोलायचं आहे. मला असं वाटतं वेगळीपेक्षा ना मुग्धा काय झालं, मला नृत्य कसं करतात हेच माहीत नव्हतं अगदी फ्रँकली. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये जायचे, पहिलंच वर्ष होतं 11वीचं आमचं, आणि मी लहानपणापासून म्हणजे 5वीपासून जिम्नॅस्टिक करत होते. म्हणजे माझे वडील अनिल बर्वे गेले 84 साली. मग घरी खूप सवय होती सगळ्यांना ना, लोक येणार जाणार, तर आम्ही कुठेतरी अडकवावं आम्हाला, म्हणून आईने समर्थ व्यायाम मंदिरमध्ये घातलं. तिथून जिम्नॅस्टिकचा एक प्रवास सुरू झाला. तर जिम्नॅस्टिकमध्ये एक फ्लोअर एक्सरसाइज नावाचा प्रकार असतो. 4 ॲपरेटस होते आम्हाला, त्यातला एक की ज्याच्यावर म्युझिक, संगीताच्या तालबद्ध हालचाली करत ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिकचे प्रकार करायचे. ते ना मला खूप आवडायचं. आणि लहानपणापासून मी आईला नेहमी नाचताना बघितलंय. म्हणजे आई आजोबा म्हणजे शाहीर अमर शेखांच्या पथकात नाचायची.
पण ऑफकोर्स आजोबा गेल्यानंतर तिची सगळी हौस, तिने तिचे बँकेचे शो असायचे ना, अॅन्युअल फंक्शन्स वगैरे, तर तेव्हा आईला मी प्रॅक्टिस करताना बघायचे, मी अटेंड केलंय, घरी रिहर्स करताना बघायचे. तर कुठेतरी मी झोपेत असेल आणि ती ऑफिसला यायची, ती प्रॅक्टिस करते, तर मला आई दिसायची नाचताना. तर हे कुठेतरी माझ्यावर झाले होते संस्कार. आणि लहानपणापासून ना गाणी लावून तोंड करायची आरशात बघून, ही काय मला सवय होती माहित नाही. आणि ती गाणी पण कुठली, तर गीता दत्त, राज कपूर, कारण आमच्याकडे तीच परंपरा होती. आईला सगळी ती ब्लॅक अँड व्हाईट, तो सगळा एरा. तर त्यामुळे कुठेतरी आपल्याला म्युझिक लागलं की मजा येते, एवढंच माहिती होतं. आणि फ्लोअर एक्सरसाइज करायला मजा येते. तर कॉलेजमध्ये गेल्यावर रेकॉर्ड डान्स नावाचा एक प्रकार आपल्याकडे असायचा, हो, जो आता फार प्रचलित नाही, आता बॉलिवूड वगैरे. रेकॉर्ड डान्स, तर ती फिल्मच्या गाण्यांवरती तुम्हाला परफॉर्म करायचं. तर आमच्या आरे पोदार कॉलेजमध्ये मी होते, तिथे रॅपो नावाचा एक प्रकार होता डान्स, एक इंटर कॉलेज. तर त्याच्यात एक माधुरी दीक्षितचा सैलाबमधला हमको तो डान्स करायचा. मी करते कारण आवडतं नाचायला. म्हणून 11वीत मी भाग घेतला. माझ्या 3-4 मैत्रिणी, मग आम्ही अशी ती कुठेतरी मिळवून व्हिडिओ कॅसेट बघून त्यातल्या स्टेप कॉपी करून तो एक परफॉर्मन्स मी 15 वर्षाची असताना कॉलेजमध्ये केला. आणि मला एवढंच माहिती होतं तेव्हा की आपलं काय मज्जा येते करायला. आणि ऑडियन्सचा जो रिस्पॉन्स आला, अच्छा म्हणजे आपण करतो ती मज्जा येते, ती लोकांना कळते, एवढंच कळलं. आणि तिथून माझा नृत्याचा प्रवास सुरू झाला कॉलेजमध्ये. पण TY होईपर्यंत फक्त नाचत होते मी. मग युनिव्हर्सिटी असो, मल्हार असो, शास्त्र शुद्ध प्रशिक्षण घेणं हे माहितीच नव्हतं. पण जिम्नॅस्टिक केल्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करता तर ती परफेक्ट करायची एवढं माहिती होतं. जिम्नॅस्टिक्स हा असा क्रीडा प्रकार आहे की ज्याच्यात तुला एक प्रकार यायला 100 वेळा करायला लागतो. तुला फ्रंट रोल, कोलांटी उडी मारायची, ती नीट करायला, ती परफेक्ट यायला, कारण ती तुमच्या सिस्टीममध्ये बसायला लागते ना. ती कधी इकडे गेली तर तुम्ही खालीही पडू शकतेस. तर ती आम्हाला सवय खूप असल्यामुळे ती सवय नृत्यात लागली. आणि अगं कंबर कशी हलवायची मला माहित नव्हतं. रॅपची मुवमेंट, कारण कमरा हलवलेल्याच नाहीत, केलं ते असं बॅलेन्स करायचं ना आम्ही. मग TY झाल्यानंतर मी आशा जोगळेकर, माझ्या गुरु, आता अर्चना ताई आहे, तर अर्चना नृत्यालयामध्ये कथक शिकायला लागले. तर असा एक तो प्रवास असा 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 झाला. आणि मग TNT चॅनल होतं तेव्हा आपल्याकडे टीव्हीवरती, ब्लॅक अँड व्हाईट. एक आईमुळे मी ते बघायचे, तर त्याच्यावर जीन केली, फ्रेड अस्टॅर ह्यांचे टॅप डान्स बघितले होते. मग तेव्हापासून मला टॅप करायचं होतं. मग ऑस्कर उंगर कोण आहेत ते शिकवत, कुठून काय माहीत नाही. मी R&D करायचं. आणि काय तेव्हा तर यूट्यूब नव्हतं, फोन नव्हते, कुठल्या डिक्शनरी फोनाफोनी करून मी व्हेरोनिका बलसाराकडे बॅले करायला गेले. ऑस्कर उंगरकडे मी 3 वर्ष टॅप आणि जॅझ शिकले, जिकडे विवेक ओबेरॉय, अंतरामाळी ते सगळे यायचे तेव्हा, सगळे होणारे ॲक्टर्स सकाळी वगैरे. आणि असे खूप उद्योग केले. मी आता मागे वळून बघितलं, म्हणजे गेले कुठून मी इकडून तिकडे. पण त्यांची फीस खूप हाय असायची, कारण ते ॲक्टर्सना शिकवायचे. तर मी त्यांना म्हटलं, माझ्याकडे तर काय पैसे नाहीत. मी आपलं आईची, बाबा गेले होते, लोन होतं. तुम्ही म्हटलं त्यांनी 2,500-3,000 किती देऊ शकतेस. म्हटलं मी मला 1,000 ते काढून देऊ शकते माझे. ठीक आहे, कोई बात नाही. तर माझ्या नशिबाने मला गुरु खूप चांगले भेटले कधी पण. म्हणजे ऑस्करजी म्हण, मावशी म्हण, आशाताई जोगळेकर, मावशी म्हणल्या तू 20 वर्षाची आहेस, आत्ता विशारद करायचं, चल 6 महिन्यात परीक्षा दे, घरी येत जा करायला. असं करून त्यांनी पुढे ढकललं. तर त्यामुळे मला असं वाटतं मी पण एक गुरु म्हणून आपल्याला भरभरून मुलांना दिलंच पाहिजे. हे संस्कार माझ्या गुरूंनी माझ्यावर केले. सो असा तो एक वाकडा तिकडा कुठून कुठून डान्स शिकले मी माहित नाही, पण इथपर्यंत पोहोचले. पण हे वेगळं आहे ना, नाहीतर युजली आपण असं बघतो की खूप लहानपणापासून शास्त्रशुद्ध नृत्य किंवा कुठल्याही कला प्रकाराची एक शिक्षण दिलेलं असतं आणि मग काही वर्ष रियाज केल्यानंतर पुढे जाऊन तुम्ही त्या शेवटच्या परीक्षा देता वगैरे. म्हणजे मला असं वाटतं की जसं तुला म्हणलं वेगळं का होतं, तर मला ऍक्च्युली नृत्य माहीत नसल्यामुळे जिम्नॅस्टिकचा वापर, जिम्नॅस्टिकच्या मुवमेंट्स बॅलेच्या मी नृत्यात करायचे. स्प्लिट करा, कार्टविल मारा. मग बुगी बुगी जेव्हा मी गेले, म्हणजे मी कॉलेजला कोरिओग्राफी सुरू केली. बरं आता कथक शिकायला सुरुवात झाली. आता ती खास ना कुठेतरी ते शिकवायचंय कोणाला. तर मग मल्हारमध्ये मी कॉलेजमध्ये जाऊन डान्स बसवायला लागले ॲज अ कोरिओग्राफर. मग तेव्हा बुगी बुगी जेव्हा चालू झालेलं आणि एक टीम आहे बुगी बुगीची फिरत होती, हंट करायची, कुठून करणार ऑडिशन बिडिशन. तर कॉलेजेसमध्ये जाऊन वेगवेगळ्या फेस्टिवलमधनं ते ग्रुप घेत होते, मुलं घेत होते. त्यांनी आमचा ग्रुप सिलेक्ट केला आणि मग तो जो बुगी बुगी जिंकला, कारण सुंदर बसला होता, इनी लोगोने डान्स होता. मग त्यातल्या मुली म्हणजे आम्हाला आमची कोरिओग्राफर हवी आहे. तर मी एवढीशी, मला अजून तेव्हा होते ते, आता आय डोंट नो कुठे गेले व्हिडिओ. मी धावत स्टेजवर गेली आणि मग त्यावेळेला नाच करूया. मग आम्ही सगळ्यांनी डान्स मला फॉलो केला. मग तिथून मला त्यांनी इन्व्हाइट नाही केलं, ऑडिशनला बोलावलं. सो बुगी बुगीमध्ये एक अशी छोटीकली मुलगी, जिने अख्खा, छोटीकली म्हणजे मी होते ते 22 वर्षाची वगैरे असेल, पण अशी चिंटुकली, आणि तिने एवढ्या सगळ्या मुलींचा डान्स बसवला वगैरे. तर ते जावेद नावेदना आवडलं. म्हणजे इट्स लाईक खूप कौतुक झालं. मग त्यांनी मला बोलावलं आणि एक प्लॅटफॉर्म मिळाला की जिकडे आपल्याला नाचता येते किंवा वेगळं जग मिळालं. कारण नाहीतर बघ ना, आपण एवढ्या ह्याच्यातच राहतो. सो तिथून मला हिंदी इंडस्ट्री पण ओपन झाली. त्यातनं ऐश्वर्या रायला शिकवायची संधी मिळाली वगैरे.
ऐश्वर्या रायला कुठे बघू शिकवलं ना या काय 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 मी हे बुगी बुगीचं झालं आणि मग हे तो ना माझा गाजला परफॉर्मन्स, हो, कारण त्याच्यातनं मी बटरफ्लाय मारली विदाऊट हँड कार्टविल, जी माझ्यासाठी अशी होती, कारण आम्ही खूप मारायचो, कारण आम्ही जिम्नॅस्टिकच केले. पण एक मुलगी अशी धावत जाऊन करते आणि ग्रेस असल्यामुळे थोडीफार टचवूड आईकडनं, तर ते सगळ्यांना ती मुलगी कोण करते, तर रवीला त्यांनी फोन केला, नावेदला, सुभाषजींनी, की एक कोई तो लडकी आहे तो उसको बोलना जिम्नॅस्टिक करते तो ट्रेन करायला ह्यांना. तर ती काहीतरी कुठली फिल्म, तालमध्ये. सो तालमध्ये तिला शिकवायला या म्हणून मी गेले. जिम्नॅस्टिकचं बेसिक शिकवायचं होतं वगैरे. सो मी 10-15 दिवस त्यांना शिकवलं. असं खूप काय काय केलं. काय सांगतेस? हो, आणि अगं त्याचा कधी फायदा, म्हणजे ह्या गोष्टींना आपल्याला मिळतंय, मग आपण त्यातनं अपॉर्च्युनिटीज मिळतात, हे काय डोक्यातच नाही. मग आवडतं तिकडे जायचं, नाही आवडतं तिकडे नाही जायचं. आणि मी समर्थ मॅम मंदिरमध्ये शिकवायचे, तर ती खूप ट्रॅडिशनल आमची एक संस्था घट्ट संस्था आहे, घट्ट संस्था आहे. अगदी RSS फॉलो करणारी, बघ ना मी कुठून कुठे, ते पुढे बोलूच. तर त्यामुळे सरांनी असं प्रायव्हेट शिकवायचं नाही वगैरे, हे डोक्यावर ना पगडा माझ्या. तर मी तेव्हा YMCA मध्ये क्लास घ्यायचे. तर मला अनिल कपूरनी तेव्हा विचारलं, सोनम कपूर माझी लहान आहे मुलगी 12 वर्षाची, तर वुड यू लाईक टू टीच हर, म्हणजे प्रायव्हेट. म्हणलं मी प्रायव्हेट शिकवत नाही, तुम्ही तिला YMCAत पाठवा. अशी उत्तरं मी दिली. गाईड करायला कोणी नाही, काही माहिती नाही. एनिवेज, पण माझ्याकडे मग तिकडे YMCA मध्ये जावेदची मुलं यायची, किंवा सरोजजींची लेक आली होती. असे लोक आले. पण म्हणजे त्याचा कधी काय म्हणू आता, म्हणजे पुढे जाण्यासाठी वापर करायचा असतो, अजूनही करत नाही, कारण त्या फेजेस आहेत ना आयुष्यातल्या. जसं DIDला मी गेले, आय नो फारा मॅम व्हेरी वेल, आय रिअली अडोर हर, की त्यांनी मला संधी दिली मितवा गाण्यासाठी त्यांच्या फिल्ममध्ये छोटंसं कोरिओग्राफी. पण आता मला पुढची फिल्म त्यांच्या थ्रूच केली पाहिजे, कारण असं नसतंच कधी. हे आपल्याला माहिती आहे की आपण आपलं काम करत राहायचं. तर मला असं वाटतं तेव्हाही तसंच झालं आणि आताही मी तशीच आहे. आणि अपॉर्च्युनिस्ट नाही म्हणणार आपण, पण त्या अपॉर्च्युनिटीजचा फायदा घेणं हे जमलं नाही कधी. पण मी खरं सांगू नाहीये ना का, मी तेच म्हणणार होते की ते गाईड मला करायला लोक खूप सांगतात, असं नाही केलं तू, असं नाही केलंस. तर मी म्हणलं मला माहिती, मला ते आत्मच करावंसं नाही वाटलं कधी. तेच म्हणत होते मी, म्हणजे तो पिंड नाही ही एक गोष्ट, म्हणजे गाईड करायला कोणी नव्हतं ही गोष्ट बरोबर असली तरी तो स्वभाव पण नसतो एखाद्याचा. स्वतःला पुश करायचं, स्वतःला जरा पुढे एक जाहिरात स्वतःची करायची, तेही कदाचित तू त्या काळात केलं नसशील. हो, नाही केलं ग. आणि जाहिरातपेक्षा मला असं वाटतं ना मुग्धा, की मला खूप कम्फर्ट, मगाशी आपण बोललो, तू बोललीस मला कम्फर्ट झोनची माणसं, तर मला खूप कम्फर्ट झोनमध्ये काम करायला आवडतं. म्हणजे मी जर सेटवर गेले ना, तर मी सेटमधल्या स्पॉट दादांपासून सगळ्यांची गप्पा मारते. बिकॉज मला असं वाटतं एक युनिट म्हणून तुम्ही एक टीमवर्क म्हणून काम करायला पाहिजे. म्हणजे माझे क्लासेस मी चालवते, 27 वर्ष होतील माझ्या क्लासेसना. माझी टीम 15-15 वर्ष आहेत माझ्याबरोबर. जे इकडे तिकडे गेलेत ते पण मला धरून, बिकॉज मला असं वाटतं की प्रत्येकजण ग्रो होत असतं, पण टीम म्हणून मी आहे इकडे, तुम्ही धरून राहा एकमेकांना. तर त्याच्यासाठी मग मला आता जायला तिथे मी तिकडे जाऊन त्याला फोन करते, ते ना तेव्हाही नाही जमलं. आणि मोठेपणा काही नाही, काही लोकांना जमतं आणि चुकही नाहीये, त्यांना त्यातनं करतात. ते आपल्याला करताच येत नाही. मग आपल्याला काय करता येतं, तर आपल्याला आपल्यावर लक्ष देऊन नाच करा, एक्सरसाइज करा, प्रॅक्टिस करा, मुलांना शिकवा. मग त्यातनं मला गोष्टी मिळत गेल्या. सो मला असं वाटतं ते प्रो अँड कॉन्स आहेत प्रत्येकाचे. पण मला सांग की एक गट असा असतो, असं आपण म्हणूया, की जे प्युरिस्ट असतात, म्हणजे त्या क्षेत्रातले, त्यांना कला कुठलीही म्हटली तरी सुद्धा, म्हणजे आता नृत्य जर असेल तर शास्त्रीय नृत्य हे खरं असं मानणारा एक वर्ग असतो किंवा एक गट असतो. वेगळ्या पद्धतीचं काहीही शिकवणारे किंवा शिकणारे किंवा करणारे हे काही खरे नृत्य करणारे नाहीत असा एक मानणारा. तर असं काही तू कधी ऐकलंस का त्या काळामध्ये, की हे काय तुम्ही करताय, खरं तर नृत्य वेगळं असतं, शास्त्रीय असतं ते वेगळं असतं? मला असं वाटतं, अगदी खरं सांगायचं तर नृत्य ही जर नृत्याची डेफिनेशन तू म्हणलंस तर त्याला खूप गोष्टी आहेत. म्हणजे ना शास्त्रीय नृत्य, वेस्टर्न आहे, बरेच प्रकार आहेत. पण मुळात मनापासून नाचणारा एखादा जर नर्तक असेल ना, तर तो या गोष्टींमध्ये पडतच नाही. मग मी जर फिल्मी नाचत असेल तरी मी त्या क्लासिकल डान्सर्सशी परफॉर्म होते, जो जीव तोडून नाचतो आणि त्याच्याशी मी कनेक्ट होते. आणि त्याला फरक पडत नाही मी बॉलिवूड करते का मी हे करते, कारण त्याला माहिती असतं की ती मनापासून असेल, प्युअर, जो म्हणलीस ना प्युरिटी. तर मला असं वाटतं एक नर्तक जर प्युअर असेल तर हे फॉर्म्स डझंट मॅटर.
ॲज फार ॲज तो स्वतःवर लक्ष देऊन पेशंटली आणि कन्सिस्टंटली करतो, वरवर नाही. म्हणजे मी आता बोलते कारण मला माहिती आहे मी 30 वर्ष नृत्यात काम करते, मी अजून माझ्यावर काम करते, मी जाते 1.5 तास एक्सरसाइज करायला. मेनोपॉजवर आपण बोललो की त्रास होतोय, तर मला असं वाटतं की हे बघ, जाडी बारीक होणं माझ्या हातात नाही, पण फिट राहणं माझ्या हातात आहे. तर तसा विचार मी नृत्याच्या बाबतीत करत आले. मला अर्चना ती मागे लागली, आता तू अलंकार कर, बापरे तिला पाठवायला पाहिजे, तर ते मला झेपत नाही. पण ते कुठेतरी नवीन आपण आपल्यावर प्रयोग करत राहतो. तर मला असं वाटतं मी माझ्यावर कुठेतरी प्रयत्न करते नृत्यांगना म्हणून, म्हातारी असताना, अजून म्हातारी झाल्यावर नाचत राहीन वगैरे. आता तू म्हणालीस ना की मी मुली हा म्हणजे थोडी मोठी मुलगी झाल्यावर मी करेन. सो मला कुठलाही नर्तक जेव्हा हे बघ, असे पण नर्तक असतात जे सॉलिड नसतात पण ते दाखवायला नसतात, की मग मी अशी होते, मग मी इंटिमेटेड होते की मला नाही कनेक्ट होत. पण असे नर्तक असतात जे नाचता अरे मला माहिती त्यांच्याशी मला बोलायचं आहे, मला गप्पा मारायच्या आहेत. तर चूक बरोबरपेक्षा नर्तक म्हणून तुम्ही प्युअर असणं आतनं, हे मला महत्त्वाचं वाटतं. रीलवर आपण बोलतो हल्ली, म्हणजे मी पण खूप अगेन्स्ट आहे, मी खूप रील्स करते, पण रील बघून शिकू नका, हे मुलांना मी सांगते. तुम्ही रील बघा ना, खूप छान छान टॅलेंट बघायला मिळतं तुम्हाला. जी मुलं मेहनत करतात, ज्यांना परफॉर्मन्स करायला प्लॅटफॉर्म मिळत नाही, ते नॅचरल रील करणार ना. सो प्रो अँड कॉन्स आहेत, सगळ्याचे वाईट आणि चांगले आहेत, पण त्यातल्या चांगल्या गोष्टी मी घ्यायचा प्रयत्न करते. पण त्या मुलांना मी हे सांगत असते जिथे मी जाते शिकवायला जाते वर्कशॉप, की तुम्ही गुरुकडे जाऊन शिका, तुम्ही ऑनलाईन नका शिकू. अगदीच अमेरिकेत बसलाय तो आणि तुम्ही काहीतरी वेगळं शिकताय, तर गोष्ट वेगळी आहे. पण रील बघून ती कोरिओग्राफी फॉलो करून मला तीच कोरिओग्राफी शिकवा. कारण मी जेव्हा वर्कशॉप करायचे, मी 4-4, 5-5 दिवस वर्कशॉप करायचे. बिजूजींची वर्कशॉप्स आपली नेहरू सेंटरला आता शाश्वती ताई घेता, ती आपण किती करतो. तर असं 2 तास जाऊन रीलसाठी शिकवणं, हेही प्रकार मी केले. पण मग मला लक्षात आलं की मला मजा येत नाही, मी जीव तोडूनच शिकवते. पण त्या मुलांनी कन्सिस्टंटली येणं गरजेचं आहे. सो नर्तक म्हणून मला असं वाटत नाही त्यांना नॉर्म्स असले पाहिजेत. क्लासिकल केलं म्हणजे सॉलिड, ही बॅले करते सॉलिड, असं नाहीये. तुम्हाला क्लासिकलचं नॉलेज हवं असेल तुम्ही करा, पण तो ग्रेट आणि बॉलिवूड करणारा किंवा वेस्टर्न करणार नाही, असं काही मला वाटत नाही. फायनली नर्तक आहे ना, मनापासून नाचणं आणि तुझा भाव लोकांपर्यंत पोहोचवणं, ते महत्वाचं असं मला वाटतं. दुसरं, मी क्लासिकल मात्र शिकले कारण मला हे लक्षात आलं की मला कोरिओग्राफ करायचंय आणि मला नाचायचंय, आणि कॉलेज संपल्यावर माझ्याकडे काहीच नाही, नाचायला प्लॅटफॉर्मच नाहीये, पण मला नाचायला आवडतं. मग आई बोलली तू शिक स्टाईल, की तुला 5-6 वर्ष नवीन शिकता येईल काहीतरी. म्हणून मी कथककडे वळले आणि ऑफकोर्स त्याचा मला फायदा झाला. सो क्लासिकल शिकल्याचा तुम्हाला जरूर फायदा होतो, कुठलीही स्टाईल. आणि क्लासिकलच नाही, जर तू हिपहॉप करत असशील मग घुसून हिपहॉप शिका, त्याच्यासाठीचे एक्सरसाइज करा. जर बॉलिवूड करायचं, त्या सगळ्या स्टाईल्स परफेक्शन आणा, असं मला म्हणायचं. सो त्याच्यासाठी क्लासिकलच केलं पाहिजे असं नाहीये, पण एक फॉर्मवर तुम्ही कन्सिस्टंटली मेहनत घ्या, असं मला वाटतं. मला एक गोष्ट तुझ्या बाबतीतली तुला अर्थातच आठवणं शक्य नाहीये, कारण तू बघितलं नसशील, पण एक काहीतरी पार्ल्यात दीनानाथ मंगेशकरमध्ये कार्यक्रम होता सकाळी 11 वाजता, आणि 3-4 शास्त्रीय नृत्य करणारे नर्तक त्या दिवशी तिथे परफॉर्म करणार होते. तर मी बघायला गेले होते कारण मला आवड होती म्हणून. आणि सोनिया परचुरे जिच्याकडे मी शिकत होते तेव्हा, तर ती त्याच्यामध्ये असणार होती. आणि मला तिथे मागे एकटीच तू बसली होतीस, पण तू बसली होतीस, आणि मला इतकं छान वाटलं होतं. यासाठी मला छान वाटलं होतं की मला हे दृश्य बघायला आवडतं की एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचं काम बघायला येतोय. तर ते हे तू ठरवून करतेस का? तुला मला आवड ऍक्च्युली सोनियाने किती वेळा मला पाठवलं, आमचं क्लॅश होतं, पण मला आवडतं कारण मला असं वाटतं जसं दीपालीचा कार्यक्रम, मी दीपाली मयूर जास्त कनेक्टेड आहोत. मयूर काहीतरी करतो, दीपाली काहीतरी करते, तर मी बघायला जाते, ते बघायला येतात. मला वाटतं ती देवाणघेवाण आपल्याकडे होत नाही. कॉम्पिटिशनचा पण भाग आहे एक, म्हणजे मी खूप कॉम्पिटंट आहे कारण मी लहानपणापासून जिम्नॅस्टिकच केलंय, मला जिंकायचंच असतं. म्हणजे माझा नवरा नेहमी म्हणतो तुला का प्रत्येक वेळी जिंकायचं, तर ती खूप कॉम्पिटिटिव्ह आहे. पण त्याच्यात एक छोटासा फरक असा आहे ना की तिच्याशी कम्पेअर करून कॉम्पिटिटिव्ह राहणं हे चुकीचं आहे. म्हणजे मला असं वाटतं मी जर दीपालीचं काहीतरी बघून आले, दीपाली तर आता नुसक्याच येतील तिला. मी गेले आणि असं बघितलं की दीपाली मयूर सगळ्यात, तर माझा शो आवडला ना तुला, असं त्रास होतोय का तुला, म्हटलं का बाबा नाही होत आहे. म्हणजे आमच्यात इतकी फेअर कॉम्पिटिशनपेक्षा आमच्यात ते फेअर आम्ही बोलतो एकमेकांशी की मयूर तू हे मस्त केलंस, ते कसं केलंस, किंवा दीपाली. तर मला वाटतं ही देवाणघेवाण सगळ्या गुरूंची होत नाही. आणि इनसिक्युरिटीज सगळ्यांना असतात, मला सुद्धा आहेत, पण त्या इन्सिक्युरिटीजमध्ये जगण्यापेक्षा त्या इन्सिक्युरिटीज जेव्हा तुम्ही तुमच्या काय म्हणायचं मला, स्पर्धक नाही ग, कंटेम्पररीज बरोबर शेअर करताना तो भार खूप हलका होतो बुधा. म्हणजे छान, हे इंटरेस्टिंग. म्हणजे यार मला हे नाही सुचलं, माझी क्रिएटिव्हिटी कमी पडते, मग मी माझ्यात जाऊन ते करण्यापेक्षा
जो माणूस सॉलिड क्रिएटिव्ह करतोय. तर मी जेव्हा मयूर, दीपाली, अर्चना ते येते, अर्चना तीच्या गप्पा ऐकते, तर मला त्यांच्या ते ऐकल्यावर बरं वाटतं, कारण त्यातनं मला ते मिळत जातं. बरोबर. आणि मग ती कॉम्पिटिशन मागे पडत जाते. जसं आमच्यात टचवूड तशी कॉम्पिटिशन नाही, आम्ही खूप वेगवेगळी कामं करतो, पण फायनली आम्ही कंटेम्पररी आहोत ना. उमेश, सुभाष, आम्ही आमचा वन अँड ओनली वन एक ग्रुप, कोरिओग्राफर्स ग्रुप आहे. जसं की आम्हीच 5 जण होते, बाकी कोणीच नाही असं काही नाहीये. पण आम्ही शेअर करतो एकमेकांशी आणि ते केलं जात नाही. म्हणजे हे मला आत्ता तुझ्याशी बोलताना पण लक्षात आलं की मला भार कधी कमी होतो माहिती आहे का, इन्सिक्युरिटीज किंवा आपली क्रिएटिव्हिटी कमी पडते जेव्हा माझ्यापेक्षा जास्त क्रिएटिव्ह लोकांमध्ये मी राहते, त्यांच्या मी गोष्टी ऐकते ना, तेव्हा मला बरं वाटायला लागतं, मला सुचायला लागतात गोष्टी, मला त्यांच्याबरोबर शेअर करता येतात. नाही तर आपल्याकडे काय होतं की आपण खूप आपल्यात राहतो आणि मग आपण त्यांच्याशी कम्पेअर करत कॉम्पिटिशन करत राहतो. आणि मला वाटतं हे एक स्पोर्ट्समन असल्यामुळे कुठेतरी माझ्यात भिनलं होतं, कारण जिम्नॅस्टिक हा दुसऱ्याशी कॉम्पिट करायचा प्रकारच नाही. मला 10 पैकी मार्क मिळवायचे, हा तिला 9 मिळाले, मला 9.5 मिळवायचे तिच्यापेक्षा, पण फायनली तो माझाच परफॉर्मन्समधनंच मला मिळवायचे. तो लॉन टेनिस सारखा फक्त गेम नाहीये समोर. सो स्वतःवर काम करायचं. तर मला असं वाटतं जेव्हा इन्सिक्युरिटीज येतात, थोडी कॉम्पिटिशन वाटते, मलाही वाटतं खूप कधी कधी तुम्ही काहीच करत नसते, काहीच करत नाही, बरं ते काही सोशल मीडिया समोर आहे, पहिला सगळं जग काय करते, मीच काय करत नाही, अशा फेजेस होत्या. आता त्या कमी झाल्यात, बिकॉज आता कमी झाल्या. म्हणजे एक ती फेज असते, आता थोड्या पण वयाने पण मोठे झालो आणि मला डायव्हर्जन्स खूप आहेत. मग मला ते नसतं तर मी घरावरच, नागावचं घर आहे, अजून एक आम्ही प्रॉपर्टी बघतोय आता, त्याच्यावर मी काम करते, कारण ते थोडं डायव्हर्ट होतं. पण असं नाही का होत की माझ्यापेक्षा बेटर माणसांमध्ये मी गेले तर उलट मला कॉम्प्लेक्स येईल किंवा मला असं वाटेल की अरे बापरे हे खूपच काहीतरी सॉलिड करतायत आणि मी नाही करत आहे तेवढं, असं नाही का होत? हे बघा, त्याच्यात पण ग्रुप आहेत. सो जे बेटर माइंड्स आहेत ना, त्यांच्यात एक असा ग्रुप आहे जो सगळ्यांना या तो बेटर असला तर माझ्यापेक्षा नवीन जर केला तर मी सगळी या करते. पण एक असा ग्रुप आहे की तर त्याच्यात आपण जातच नाही. सो येस, अगेन प्लस अँड मायनसेस. पण फॉर्च्युनेटली मला संदेश संदेश आणि अमृता मला खूप क्लोज आहे, आणि संदेश तर माझा मोठा भाऊच आहे. ऐक रे. सो मला असं वाटतं जेव्हा मासा मी डिरेक्ट करायची ठरवली, माझ्यात ट्रान्झिशन एक कलाकार म्हणून प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की मासा नावाची एक शॉर्ट फिल्म फुलवाताईंनी डिरेक्ट केलेली आहे आणि तिला खूप इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेली आहेत. बरेच अकोलॉइड्स मिळाले आणि नॉमिनेशन. अमृता सुभाष त्याच्यामध्ये काम करते, ज्योतिताई आणि अमृताची शेवटची एकत्र. तर ती जरूर बघा, फार सुंदर केली आहे ती फुलवाताईने. बघितली? हो, मी पाहिली. सो मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून, म्हणजे मी माझा जेव्हा प्रवास बघते, आधी मी एक खेळाडू होते, मग मी नाच करायला लागले, मग मी 10 ठिकाणी फिरले इकडे तिकडे, मग मी कथक शिकायला लागले. बरं, लग्न पर्सनल गोष्टी बाजूला असते, मग आपण आता फक्त प्रोफेशनल बघ. असं करत करत नटरंग मिळाली. नटरंगचं दुःख वेगळं आहे, माहिती आहे ना तुला, की नटरंग मिळाली आणि सडनली मराठी इंडस्ट्रीत एक अशी मुलगी आली की वाह, फुलवा खामकर कोण कोरिओग्राफर आहे. बरं, मला माहिती आहे गाण्यांचं काय झालंय, आपण किती अभ्यास केलाय आणि अजून बेटर व्हाय, कारण माझी पहिली गाणी. हे कोणी नाही का समजून घेतलं नाही इंडस्ट्रीतल्या आपल्या कोणी कंटेम्पररी लोकांनी तेव्हा, की हिला 4 डायमेन्शनल कोरिओग्राफीच मला माहित नव्हती. मी रवीला म्हणाले मला नाच मस्त मज्जा येते, एनर्जी आहे सगळे, पण मला टेकिंगचं अजून एवढं नॉलेज नाहीये, कॅमेराच्या दृष्टीने ती कशी करायची. तर काळजी करू नको, माझी पण पहिली फिल्म आहे, महेश आहे ना आपल्याकडे. रवी वॉज व्हेरी स्वीट. सो मी रवी आणि महेश लिमये असे, मग मी माझ्या पद्धतीने जाऊन खूप पुस्तकं वाचली, कारण तेव्हा इंटरनेट पण नव्हतं. म्हणजे असं म्हणजे पुस्तकांचे गठ्ठे आहेत, मी कुठून कुठून मिळवली. मग शॉर्ट डिव्हिजन कशी असते, मग क्लोज काय असतो, मिड काय असतो, राईट लेफ्ट काय असतो कॅमेरा, जो अजूनही आपण 1 मिनिट थांबा, इकडे लोक इकडे ऍक्सेस चेंज, तेव्हा तर खूप गोंध, असं सगळं मी माझं केलं. पण ती प्रोसेस खूप सॉलिड होती. म्हणजे मला ते कळलं अरे मज्जा आहे, काहीतरी सॉलिड आहे. पण एक कॉम्प्लेक्स मला सतत राहिला मुग्धा. नटरंग नंतर असं कधीच झालं नाही की मी आले बघा केले, लोकांना जरी वाटलं, मला सतत आतमध्ये एक न्यूनगंड राहिला की अच्छा, आपल्याला टेक्निकल नॉलेज अजून नाही आहे, आपल्याला हे केलं पाहिजे. मी कुठल्याच गाण्यांची टचवूड कधीच वाटण्याला लावली, कारण मी खूप प्रिपेअर होऊन जायचे आणि माझ्यात एक नाचातली स्पॉन्टिनिटी असल्यामुळे तिथे गेल्यावर कॅमेरा लागला ना की मला कळायचं अच्छा असं मग आपण असं. आणि मग डीओपीची खूप माहिती करायची. डीओपी म्हणजे आपले बेस्ट फ्रेंड बाबा, नाहीतर कारण त्या माणसाला आपल्याला जे दिसतंय विजन तो ते आणणार आहे, बरोबर, प्रत्यक्षात फिल्ममध्ये तो शूट करणार आहे असं. सो हे करत नटरंग पर्यंतचा प्रवास झाला. आणि मग नटरंग तुला कशी मिळाली? रवी मला वाटतं तेव्हा आधी आदेश करणार होता, आदेश तेव्हा एकापेक्षा एक करायचा होस्ट,
तर आदेशने माझं नाव आदेश आणि मला वाटतं निखिल साने यांच्यापैकी कोणतरी एक ते नाव सुचवलं होतं. आणि मग मी रवीला भेटायला गेले की नवीन मुलगी आहे एक, कारण तेव्हा रियालिटी शो एकापेक्षा एक जोरात चालू होता आणि त्याच्यात मी दिसली होती सगळ्यांना, नाचताना दिसलेली, कोरिओग्राफ करताना काहीतरी नवीन बसवती असं. सॅड्रिक सुकन्याचा पहिला सीझन होता, तर एक नवीन मुलगी आली, नवीन मुली, आणि तेव्हा तसे कोरिओग्राफर्स नवीन आले आणि परत रियालिटी शो मधनं. सो रवीने मला भेटायला बोलावलं, आम्ही लगेच क्लिक झालो एकमेकांना, गप्पा मारल्या. त्याचं शिवाजी बागला ऑफिस होतं आणि असं करून ती नटरंग, मग मी अतुलला शिकवायला गेली कारण त्याचा नाचाचा रोल होता. तो असं त्याच्या घरी जाऊन आम्ही असे चालत असायचो, त्याची काम करणारी बाई आली तरी आम्ही दोघं असे घरात चालत असायचो वगैरे. सो तेव्हा अतुलनेही मला सांगितलं, म्हणजे मी खूप विचारायचो ना प्रश्न, कोरिओग्राफ करायचं म्हणजे काय करायचं वगैरे. त्याने सिम्पल सांगितलं, तुम्हाला कोरिओग्राफी म्हणजे फिल्मची नाच नाही. तू एखाद्या लाईनवर तिला इथे लुक द्यायला जरी सांगितलंस, तो तुझ्याच प्रोफेशनचा भाग झाला की तुला त्या म्युझिकवरती वळली, चालत आली. दिस ऑल्सो पार्ट ऑफ द कोरिओग्राफी. बेसिकली डान्स डिरेक्शन बद्दल तेव्हा तो मला सांगत होता. सो अशा गोष्टी करत मी इथवर पोचले आणि मग फायनली मासा करायची जेव्हा वेळ आली, मला एक तर खूप 10 गोष्टी करायला आवडतात. म्हणजे मला घर पण छान ठेवायचं असतं. मी काल तिकडे होते नेरळला, मला मज्जा येत होती, मग मी असं. तर मला असं वाटतं की खूप कोरिओग्राफ, आणि मला ना असं वाटतं खूप लोक खूप वर्ष काय काय करतात गं. मला असे 20-30 इव्हेंट झाले की मला वाटतं खूप केलं, आता हे तरी वेगळं करूया. तर मला वाटायला लागलं की आपण फिल्म डिरेक्ट करूया. आणि का डिरेक्ट करूया वगैरे तर काहीच नाही, म्हणजे गाणी करायला आवडतात ना, म्हणजे आपल्या कॅमेरा हे माध्यम आवडलंय, तर थोडंफार जमतंय म्हणजे आपल्या ऍटलिस्ट ज्या गोष्टी आधी कळायच्या नाही ते कळतात. म्हणून मी कुठली करूया फिल्म, कुठली करूया, खत्री अमर, मला फिल्म अमर असतो ना, मी म्हटलं 15 वर्षापासून आहेच, खत्री करूया. तर त्याने मला आठवण करून दिली की अमर म्हणजे अमर खामकर, फुलवाताईचा नवरा, जे आता आपण ती गोष्ट नंतर ऐकूया, पण 15व्या वर्षापासून आम्ही फुलवाताई एकत्र 11वीपासून, म्हणजे 11वीत मला डान्सही मिळाला आणि अमरही मिळाला. सॉरी. तर मी एक कॉन्टेक्स्ट लोकांना कळावा म्हणून मध्ये मध्ये तू मध्ये मध्ये बोल, नाही तर खूप कठीण होत जाईल. आणि आपल्याकडे किती वेळ, हे पण मी तिला म्हणलं की मला सांगत जा मध्ये मध्ये. हे बघा, आमच्या प्रेक्षकांनी आतापर्यंत आम्हाला हे अनेकदा दाखवून दिलंय की छान गप्पा चालू असल्या की मग ते जवळजवळ 1.5 पावणे 2 तास सुद्धा ऐकतात. बरं, म्हणजे छान चाललंय आपलं. हो, त्यामुळे तू त्याचा अजिबात विचार करू नकोस, आपल्याला अजून खूप बोलायचंय, तू बोल. सो फिल्म करायची डोक्यात आली तेव्हा मी ना 15 वर्षी जसं नाच केलं, नाचाकडे जायच्या वेळीच आमच्या कॉलेजमध्ये कथाकथन व्हायचं. आणि तेव्हा बाबांचं एक फाशी गेट नावाचं पुस्तक होतं. म्हणजे आता थँक्यू मिस्टर ग्लाड, सगळं मोठी मोठी सगळ्या कादंबऱ्या माहिती आहेत सगळ्यांना, हमीदाबाईची कोठी वगैरे. तर फाशी गेट नावाचं एक पुस्तक होतं, ज्याच्यात बाबा जेव्हा आर्थर रोड जेलमध्ये गेली 1976 साली, तेव्हा त्यांना भेटलेले कैदी, तर त्यांच्यावर त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या होत्या प्रत्येक कैद्यांवर. त्याच्यात एक भिवासाठीची गोष्ट होती, ज्याचं मी कथाकथन केलं होतं. बरं, तेव्हाच्या काळी अगेन भिवासाठीची गोष्ट, ज्याने आपल्या बहिणीवर फरशीचे 11 घाव घालून तिचं मुंडकं तोडलंय, त्या मुलाची गोष्ट, त्याच्यावर फिल्म करायची, असा एक मला फार वाटायला लागलं. कारण जेव्हा मी ती कथाकथन करायचे त्या सगळे रडायचे. म्हणजे 2-3दा मला बाहेर पण पाठवलं कॉलेजने, काय मी केलं मला माहित नाही कथाकथन, पण ती सांगताना मलाही खूप मजा यायची. गोष्ट माझ्यापेक्षा खूप वेगळी गोष्ट आहे ती, खूप ह्युमॅनिटीवर बोलणारी, म्हणजे माणसाकडे माणूस म्हणून बघायला पाहिजे वगैरे सगळं. तर मग त्याच्यावर एक फिल्म करायचं ठरलं. मग मी लिहायला घेतली फिल्म. बरं, लिहायचं कसं असतं माहितीच नाही आपलं, म्हणजे मला जनरली लिहिता येतं की एखादा लेख लिहायचा आहे, फिल्मला स्क्रीन प्ले असतो, डायलॉग असतो, असं करून काही माहित नाही. मग मी एक गोष्ट लिहिली. मग ती गोष्ट मी असं बऱ्याच लोकांना ऐकली, आपल्या इंडस्ट्रीतल्या पण ऐकली. मग ते बोलले असं नसतं, स्क्रीन प्ले असतो वगैरे. मग त्याच्यात अचानक अमर म्हणाला, संदेशला विचार ना, कारण संदेश आसमाच्या बर्थडेला आला होता, त्याच्यानंतर एका कुठेतरी आम्हाला भेटले नंतर, काही टच नव्हता आमचा. आसमा म्हणजे माझी मुलगी. माझं नाव फुलवा खामकर, माझ्या नवऱ्याचं नाव अमर खामकर आणि माझ्या मुलीचं नाव आसमा खामकर. सो संदेशला आय हॅपन टू कॉल, आणि मी त्याला आणि अमृताला डिनरला बोलावलं पहिल्यांदाच. आणि मला वाटतं 8-9 वर्ष झाली असतील. आणि मग मी त्यांना ती गोष्ट वाचून दाखवली आणि ती त्याला खूप आवडली आणि अमृताला. आणि तेव्हा ना मी स्केचेस काढले होते त्या वाचता की मला कसं दिसतंय का उगाच. तुला स्केचेस पण स्केचेस म्हणजे चित्र अशी माणसं काढून काढतो बघ, की आपल्याला विजन कळेल की असे 2 दरवाजे लाईट हे करतात वगैरे असं. तर ते तिला दिसलं आणि ती म्हणली, फुल्लू, ती मला फुलू म्हणते, फुल्लू तू हे सगळं बघितलं. हा, म्हणजे मला असं दिसलं वगैरे. दुसऱ्या दिवशी मी संदेशला फोन केला, म्हणजे काम करतोस का, तूच लिही ना रायटर म्हणून. मग मी आणि संदेशने ठरवलं की आपण एक फिल्म लिहूया. बरं, तेव्हा संदेशचं सगळं वेगळंच सुरू होतं, त्याचं की काउन्सिलिंग चालू होतं तेव्हाचा एक त्याचा तो पिरियड. पण मी सांगू मुग्धा, म्हणजे त्या पिरियडमध्ये आम्ही दोघं असे राहिलो एकमेकांबद्दल. बरोबर, मी किती वेळा असं व्हायचं की मी त्याच्याकडे जायचे, आज काहीतरी याला सुचलं असेल, काय नाही करायचं गं, आम्ही ना त्याच्या तिकडे BKCला त्याच्या घराच्या बाहेर त्या ग्राउंडवर नुसत्या चक्रा मारायचं आणि मी परत यायचे. सो माझ्यासाठी ती प्रोसेस होती, पेशन्स, आणि भांडणं पण आमची झाली, पण आम्ही एकमेकांबरोबर राहिलो. आणि फायनली फाशी गेट करताना त्याने मला सजेस्ट केलं
कम्प्लीट केली आम्ही फिल्म लिहून. आणि मग तो बोला फुलवा तू एक शॉर्ट फिल्म कर. तुम्ही मला विषय पाहिजे तर तू कर, कारण त्याचं म्हणणं होतं. आणि राहीचं माझा भाऊ छोटा राही राही बर्वे, तुंबाडचा दिग्दर्शक, हा फुलवाताईचा भाऊ. तुम्हाला त्याची संपूर्ण फॅमिली स्टोरी मी थोड्या वेळाने आपण तिकडे येऊच या, जाऊया पटपट तिकडे. एक फॅमिली ट्री तिचा 2 भाग करायला लागते, सिरीज सुरू होईल आमची. आपण 2 भाग करू, आपली काही हरकत नाही. हा सो राही मला म्हणला की आणि संदेश की तू एक फिल्म कर, कारण तुझ्या सेन्सिबिलिटीज काय, तू डिरेक्टर म्हणून काय करते लोकांना काही कळणार नाही. बरोबर. मला कॉन्फिडन्स होता तोपर्यंत. मी एवढी गाणी केलीत, मॉन्टाजेस करतो ना संदेश आम्ही, त्याच्यात कुठे नाच असतो वगैरे ते मला अतुलने सांगितलं ना, ते सगळं मी याला चिकटवलं. तर मला म्हणला की मग मला अचानक एकदा मी मैत्रिणीबरोबर पार्टी करत होते आणि संदेशचा फोन आला, ऐक मी आणि ज्योती मावशी बसलो इकडे, ज्योतिताई म्हणतो तो पुण्यात, एक सॉलिड गोष्ट सुचली आहे. मी मैत्रिणी तुम्ही बोला मी बाहेर जातेस म्हणून बाहेर गेले आणि त्याने मला मासाची 1 लायनर सांगितली जी मला खूप आवडली. आणि तिथनं मासाची प्रोसेस सुरू झाली. आणि मला असं वाटतं 1-1.5 वर्षात आम्ही मासा केली लिहून, 1-2 वर्ष. आणि मग मला ह्याचा आनंद का होतो की मासा मला एवढंच माहिती होतं की माझी एक मैत्रीण आहे क्षितिजा खंडागळे, जी एडिटर आहे, तुला ऐकून माहिती असेल, मोठ्या मोठ्या फिल्म्स केल्या तिने सगळ्या. तर क्षितिजा आणि राहीचा अभ्यास तर तुंबाडचा आपण सगळ्यांनी बघितला, त्याने डिक्शनरी सारखं, सॉरी काय म्हणतो त्याला, एन्सायक्लोपीडिया तो तुंबाड. तर मला एवढंच माहिती होतं की तू जी फिल्म करणार आहेस त्याच्यात एका प्रोड्युसरने पैसे लावलेत, त्यामुळे त्या फिल्मवर काम करताना ती शूट आम्ही भरमसाठ करू आणि टेबलवर बघू असं कधीच नसतं. बरोबर. आणि हे नाचातही मी कोरिओग्राफीचे तू माझे बघितलं माझे भरमसाठ शॉट कधीच नसतं, कारण मला ती एक सवय होती. तो फिल्मसाठी आमची 30 मिनिटाची शूट झाली आणि 31 मिनिटाची, आणि आम्ही 26 मिनिटाची फिल्म केली. सो हे सगळं मला जमलं कारण ह्या दोघांनी मला, बिंग एडिटर, क्षितिजानेच एडिट केली ती, तिने मला आधीपासून फुलवा ऑन पेपर चोख जा आणि राहीने मला सांगितलं. तर ही प्रोसेस ना मला, मग त्याच्यानंतर पोस्टला काय असतं, फॉली काय असतं, आणि काय कुठून ते आवाज येतात, आणि काय माय गॉड ते सगळं, बरं सबटायटल्स असतात, मग काय काय परमिशन्स असतात, हे सगळं त्या प्रोसेसमध्ये मला शिकायला मिळालं. त्यामुळे मासाच्या त्या प्रोसेसमध्ये संदेशनी बरोबर आणि त्या सगळ्या ग्रुप, मग त्याचे रायटर्स एक ग्रुप होता, तिकडे पण आम्ही गोष्टी ऐकतो. असं करत ना मला असं वाटलं, ओह मला एक वेगळंच सर्कल मिळते. सर्कलपेक्षा विचारसरणी, आपण एकाच डबक्यात होतो आणि आपण कधी बाहेरचा विचारच नाही केला कारण त्याची लोकच नाही भेटली मला. तर हे जे असतं ना ते माझं थोडंसं त्या कक्षा रुंदावल्या. तर ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन, त्यामुळे तू जे म्हणतेस ती स्टॅग्नन्सी तोडायला नेहमी चॅलेंजेस येणारी माणसं होती. बरं ते जेव्हा गप्पा मारतात ते मी बोललंच पाहिजेच नाहीये, शांत बसून ऐकत असायचे, तरी आपण खूप शिकतो. करेक्ट. तर मला असं वाटतं कुठेतरी ते आपल्या इथे जात असतं आणि माणूस म्हणून आपल्यावर खूप त्याचा परिणाम होत असतो. तर मासानंतर मला असं वाटतं मी खूप जास्त बदलले, माझी सर्कल्स बदलवली नाही मी खूप सर्कलमध्ये आपोआप अशी तुटत गेले आणि मी खूप वेगळ्याच ठिकाणी गेले. आणि मला खूप माणसं आवडतात, पण मी एकटी राहते. मी घरात खूप खुश असते, माझं कपाट आवरत, माझं वाचत चित्र काढायला मला आवडतं, उगाचच काहीतरी असं करत मी खुश असते. तर हा जो पीसफुलनेस आणि हे आहे ना, तर ही पुढची एक स्टेज आता आपल्या आयुष्यात आली. मग मेनोपॉज आणि ते सगळं सुरू झालंय. पण मला असं वाटतं क्रिएटिव्ह पर्सन म्हणून आताची माझी स्टेज अशी आहे की मला असं कधी वेगळं करायला आवडेल. मला असं अजिबात वाटत नाही की माझं वय वाढतंय. म्हणजे मी चिडवते सगळ्यांना की मला ना, ऑफकोर्स फिजिकली तुम्ही राहणं ते तुमच्या हातात, किती एनर्जेटिक राहतात ते, पण इथून काय म्हणायचं मला, तुम्ही तरुण राहणं बेसिकली इथून, की मला नवीन काहीतरी करायचं हे मला खूप करावं असं वाटतं. नानूबाईंना ओळखतेस, नानूबाई जयसिंग. नानूबाईंना मी आदर्श मानते. किती वर्ष ते ह्या इंडस्ट्रीत आहेत. मी त्या माणसापासून खूप गोष्टी शिकले. 70+ आहेत ते. आम्ही काश्मीरला 3 गाणी केली होती. अगं मी आणि आमचा DOP वर जायच्या आधी हे धावत पोहोचले. नानूबाई हे या इंडस्ट्रीमधले खूप मोठे फायनान्सर, प्रोड्युसर. व्हिडिओ पॅलेस नावाची त्यांची म्युझिक कंपनी आहे. त्यांची बरीच गाणी मी केली आहेत. दुनियादारी आणि अशा मितवा आणि सगळ्या मोठ्या मोठ्या फिल्म्सचे राईट्स गाण्यांचे त्यांच्याकडे. तर नानूबाईंना आत्ता पण आम्ही एक गाणं केलं, मी नानूबाईंकडनं खूप शिकते. म्हणजे अगं आपण नाही विचार करणार तेवढ्या ते असे धावत असतात की त्या तिकडे शूट करायचं म्हणून आम्ही जायच्या आधी हे आमच्या बघी धावत यायचे. सो मला वाटतं आय रिअली विश की क्रिएटिव्हली आपण असे राहू पुढे सुद्धा. तर पण तुझे जे आपण म्हणजे परफॉर्मन्सेस आम्ही जे बघतो सोशल मीडियावरती वगैरे, ते इतके एनर्जेटिक असतात ना फुलवाताई, म्हणजे मला ते बघून सुद्धा दमायला होतं कधी कधी. इतकी तू त्याच्यामध्ये उड्या मारत असतेस आणि तू गिरक्या घेत असतेस. मला ठहरावची सवय कमी आहे. दीपाली मला ठहरावला मला ते तू थोडं शिकव, कारण मी लहानपणापासून त्याचीच आहे.
आणि कधीतरी मी हल्ली जरा थांबा शांतपणे करून मी एक आत्ता मध्ये लावणी टाकली तर एका बाईने कमेंट टाकली हा म्हणजे ह्यांना चक्र्यांशिवाय पण वेगळं काहीतरी करता येतं. मी म्हणलं हे मला आवडलं, म्हणलं हो म्हणलं हा थोडं कंट्रोल. पण तो स्वभावच नसल्यामुळे ठीक आहे ना आता आम्ही अशीच करत आले, आता जाऊ दे तुम्ही सोडून द्या मला असं. पण मला ना हीच मजा वाटते, म्हणजे ह्या माझ्या समोरच्या खुर्चीवरती इतक्या वेगवेगळ्या व्यवसायातल्या ही तर गोष्ट झालीच, पण इतक्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या स्त्रिया असतात ना. एखादीकडे तो ठेराव असतो, एखादी तुझ्यासारखी असते. ती मेघना आली होती, मेघना एरंडे. मेघना एरंडे म्हणजे लहानपणात एकत्रच्या हो, वाढल्यासारखी. म्हणजे ती पडली नाही फक्त खुर्चीवरनं खाली एवढाच, नाहीतर म्हणजे ती इतकी उत्साहाने मेघनाच्या बोलत लग्नात असते. नाचले मी अप्सरा आले. तर त्यामुळे ती शेवटी त्या व्यक्तीचा तो पिंड सो म्हण लाईक किंवा तो- मेघना बरोबर तू नावच घेतेस म्हणून आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी, पण आम्ही भेटत नाही कधी. मग आम्ही 2-3 वर्षांनी भेटलो तरी आम्ही इतक्या बोलतो, म्हणजे जसं की आम्ही रेग्युलर भेटतो. तर मला असं हे अगेन कनेक्शन हो. की ज्याला मला वाटत नाही तुम्ही तुमची पत काय, तुमची जात काय, तुम्ही किती वर्षाचे आहात, तुम्ही आयुष्यात काय केलंय, ह्यापेक्षाही मला असं वाटतं ते जे एक माणसाने माणसाची मला ते कनेक्ट खूप आवडतात. मी हल्ली नवीन जिमला जाते, तिथे मला वेगळा ग्रुप झालाय. आय लव्ह टॉकिंग टू दॅम. अगं पण तू आता दिवसभर एवढा नाचतेस तरी तू परत नाही ना नंतर नाचत जिमला का दिवसभर. जातेस? मी असं लोकांना भासवते मी दिवसभर नसते. मी काम माझा अजून एक बिंग आर्टिस्ट, मला जोपर्यंत काम येत नाही ना समोर तोपर्यंत मी काय नाचायला जाते. हे सगळं सोडलं रील बिल ठीक आहे. तर काय बोला हां, तर मला असं वाटतं की वेगवेगळी माणसं कनेक्ट होतात. तो माझा पिंड असल्यामुळे नवीन लोकांशी तुम्ही जेवढे कनेक्ट होता तुमचा थोडासा हे तुमच्या कक्षा रुंदावतात. बरोबर. ॲज अ पर्सन. मला सांग, हे सगळं तू जेव्हा सुरू केलंस, म्हणजे कॉलेजमध्ये म्हण किंवा त्याच्यानंतर म्हण, नृत्य व्यवसाय म्हणून घेणं, म्हणजे आवड म्हणून करणं ही वेगळी गोष्ट झाली. पण आता हा आपण व्यवसाय करायचा आहे, आणि व्यवसाय करायचा म्हटल्यावर त्याची गणितं आली, त्यातून पैसे मिळणं आलं. हे तू कसं करायला लागलीस? म्हणजे ह्यातून आपण क्लासेस करायचे आहेत, आपण मुलांना त्यांची फी घ्यायची आहे, या सगळ्याला परत एक उद्या मी जर ठरवलं की मी कुठला तरी व्यवसाय करीन तर मला त्याचा एकतर अभ्यास करावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण लोकांकडनं कसे पैसे घेणार आहोत हे सगळंच ठरवावं लागतं ना, हे काही एकदम येत नाही. तर तू त्याचा व्यवसाय कसा करायला लागलीस? तुला खरंच वाटतं मी एवढा विचार केला असेल का? नाही वाटत आहे मला, पण तरी तू केला असशील ना. म्हणजे कसा विचार केला माहितीये का? आता ना आपला टीवाय झालं ना, तर माझी एक मैत्रीण होती. टीवाय झालं तर काय करायचं, तर माझी एक मैत्रीण होती जेट एअरवेजमध्ये. चल त्याची परीक्षा देऊ म्हणून मी तिकडची ती ह्याची परीक्षा दिली, जेट एअरहोस्टेसची नाही, त्यांची लेखी. तिथं आपल्याला मिळणारच नाही, हाईट काय आपली आणि काय, म्हणजे तरी मी जाऊन ग्राउंड जॉबची ते सगळं केलं, ते डिस्टन्ट, ती परीक्षा दिली. ती झाली. मग त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण दारोदारी जाऊन तेव्हा विकायची एक हे होती, तिने तसा बिझनेस सुरू केला होता, ते केलंय मी. आणि ते करताना एक बँकेची एक्झाम दिली. म्हणजे काका बिका आले होते तर बँकेचं हे करायचं. मला लक्षात यायला लागलं बापरे हे नाही जमत आहे आपल्याला, म्हणजे दिस इज नॉट मी. आणि मला त्या मुलीबरोबर जी तो व्यवसाय करत होती तिच्याबरोबर बोललेलं एक आठवते वाक्य. मी एक जवळजवळ 4-5 महिने केलं आणि त्यातनं क्विक पैसे मिळायचे गं, आणि ते महत्त्वाचे होते तेव्हा. तो एक आनंद मिळायचा. पण मला असं ना कुठेतरी कुठेतरी हरवत चालल्याचा फील येतो ना. आणि मी तेव्हा अगदीच 20 वर्षाची असेल, 20. आणि तो काळ असतो. आणि मी तेव्हा जस्ट मला वाटतं शाळा कॉलेज तो मधला पिरियड होता सगळा, कॉलेज करून काय व्हॉटेवर आठवत नाही मला. तर तिला मी असं समजावून सांगितलं, आणि टीचर्स लाईक 3-4 जणीतली मी एक झाले होते. कारण मी तिला ऐक ना, मला हे नाही करायचं, मला पण हे नाही जमणार. कसं नाही, हे मला असं वाटत नाही मी आहे तिकडे, तेवढंच कळलं होतं मला. मीनवाईल मी जिम्नॅस्टिकचे क्लास मी एका शाळेत शिकवायचे माहीमच्या. तर त्याच्यानंतर मी क्लास सुरुवात केली. अमरचं काय म्हणत होतं, तो YMCA टेबल टेनिस खेळायचा. तर त्यामुळे तो कुठेतरी क्लास करायचा, YMCA करू. मग मी कार्टर रोड YMCA जिम्नॅस्टिकचे क्लास का सुरू केले, तर आपल्याला पैसे कमवायचे आहेत ना, पैसे तर पायावर तर उभं राहायचे असं करून. आणि मी जेव्हा SYला होते, आईने मला MAT घेऊन दिली. कारण आईला लक्षात आलं ही मुलगी खूप तडतड करते. आणि ते माझ्याकडे सायकल पण होती, एकच मुलगी होती बालमन शाळेत सायकलवरनं जाणारी, स्पीडकिंग नावाची सायकल होती. मी एक कॅडल रोडवरनं जोरात जाऊन यायचे वगैरे. तर मला आत्ता शाळेतल्या माझ्या खूप मैत्रिणी बोलल्या, तर त्या मला बोलल्या की, आणि त्या खूप वेगवेगळ्या पदावर मोठ्या ह्याच्यात आहेत, खूप हरकटते मी, पण आय थिंक आय शुड मेन्शन दिस. कारण बालमोहनमध्ये आमच्या ना अशी पद्धत होती, 8वी-7वी नंतर 2 ग्रुप्स केले जायचे. हुशार मुलांना उचलून अ आणि ब मध्ये टाकायचे, जे आय एम टोटली अगेन्स्ट. आणि अर्ध्या बाकीचे लोक आपले माझा अख्खा ग्रुप ब मध्ये गेला. आणि ज्यांच्याबरोबर मी शिशु वर्गापासून 7वी पर्यंत होते, मी एकटी ड मध्ये गेले आणि सगळ्या इकडे गेल्या. तर तेव्हा मला ना नंतर शाळेतली वर्ष आठवतच नाहीत, कारण मी नंतर जिम्नॅस्टिककडे गेले आणि माझ्या शाळेतला इंटरेस्टच टोटली गेला. मित्रमैत्रिणी होते, मैत्रिणी होत्या, पण एक इंटरेस्टच गेला.
तर हा जो 10वी नंतर तुटलेला ग्रुप आहे ना, तो आम्ही 6 महिन्यांपूर्वी आता कनेक्ट झालो. माझ्या एकटीची गोष्टला एक माझी मैत्रीण त्यातली, आम्ही 8 जणी होतो, ती ऑपेरा हाऊसला गोरेगाववरून आली बघायला. एक तिची गोष्ट हे फुलवाताईंनी केलेलं नाटक आहे, जे ती आणि तिची मुलगी आसमा अशा दोघी जणी त्याच्यामध्ये परफॉर्म करतात आणि फार सुंदर आहे. मी बघितलेलं नाहीये, पण मी त्याची खूप चर्चा ऐकली आणि त्याच्यामध्ये आमचा हॅमलेट मधला ओमकार गोखले येस, त्याच्यात आहे. विराजस त्यामुळे- कुलकर्णीने हो, लिहिलंय हो. आणि विराजस आणि सूरज पारसने डिरेक्ट केलं. हा. सो तिथे ती मला भेटायला आली आणि ती म्हणली, मी कशी आहेस? मी शिल्पा. म्हणलं, अरे वा, नाही ना ओळखलं. मग आडनाव सांगितलं, शिल्पा काळे. आणि मी तिला इतकी घट्ट मिठी मारली. तर एनिवेज, तर आम्ही आता 8 जणी परत टचमध्ये आलो आणि त्या मला म्हणतात नेहमी, तुला माहिती आहे का, आता मी रडल्या सगळ्या येऊन, एकटीचीला मग सगळ्या आल्या होत्या गोष्ट बघायला नंतर. तर त्या बोलल्या, तू किती वेगळी होती शाळेत, तू सायकलवर नाही यायचीस, मला आठवतंय. त्यातली एक मला म्हणली, फुलवा आता मला कळतंय वेगळी म्हणजे काय, की काय ट्रॅडिशनल याच्यात अभ्यास करायचं, जेवढी परीक्षा तेवढं करायचं, बाकीच्या वेळेस नाचायचं किंवा असं. तर मला असं वाटतं शाळेत मी जी तुटली त्या ग्रुपपासनं त्याच्यातनं, तर ते कुठेतरी एक पर्सनॅलिटीवर आपल्या परिणाम होतो ना, तो एक कुठेतरी कॉन्फिडन्स जातो बघ आपला. नक्कीच तर नक्कीच. तो मी कुठेतरी वेगळ्या ह्याच्यात मग तो खेळातनं स्वतःला मिळवायचा कुठेतरी प्रयत्न केला. So आणि हल्ली- अशा प्रकारे वेगळं काढलं जाणं म्हणजे इतर ग्रुप मधल्या हो. मुलींपेक्षा मार्क कमी म्हणून वेगळीकडे हो, हो, कुठेतरी हो, हो. हे मुलांच्या वाढीच्या मध्ये खरंच फार आणि त्यांनी त्रासदायक माझा आहे. खूप अभ्यास पण घेतला होता. हे 7 वर्ष केल्यानंतर 7वीत कसे मी जाणार 90%ला. सो एनिवे, तर मला असं वाटतं की हल्ली आपण काउन्सिलिंग वगैरे बघतो, तेव्हा ते आताची असतं कोणी तर आपण ते सगळं केलं असतं, पण तेव्हा मला असं वाटतं आपणच आपल्याला, आपली पिढी जी होती ती आपणच आपल्याला खूप मोल्ड करायचो. तर ते कुठले तरी हे मेकॅनिझम म्हणतात ना आपली, एक कोपिंग कॅपॅसिटी आपली वेगळी असते. तर मला असं वाटतं तिथून मी शाळा हा ना चॅप्टर माझ्यासाठी पूर्ण बंद केला. आणि पूर्ण बंद म्हणजे एकदा मला काही वर्षांनी फुलवा कामकर नटरंग झाल्यानंतर मला बोलावलं होतं शाळेत, काही शाळेतल्या जुन्या ह्याच्याबरोबर. मला काही बोलताच ये ना गं, कारण मला जेवढी कॉलेजबद्दल अटॅचमेंट आहे, जेवढी समर्थबद्दल आहे, व्यायामशाळेबद्दल, मला शाळेत ती अटॅचमेंटच नाही राहिली. मला जाणवलं, माझं खूप कमी ठेवलं मग त्यांनी. कारण त्याच्यात मी बोलता बोलता हे पण सांगितलं होतं ना की असं झालं आणि मग मला खूप वाईट वाटलं. कुठला प्रोग्राम पण मला विद्यार्थी होती तेव्हा, विद्या मावशी होती, विद्यापटकर ती पण तेव्हा होती. सो हे का बोलत होतो का आपण, तुला आठवते का सांग? नाही असं मी खूपदा ऐकल्यात, केलंय. मस्त रमलेली आहे त्याच्यामुळे तू बोल. सो मी म्हणते आयुष्यातले टप्पे हा. वेगवेगळे. तर आता मला असं वाटायला लागलं की काहीतरी वेगळं करावं. आणि मग NMSCC कडनं एक इन्व्हाइट आलं. म्हणून मी म्हणजे फिल्म मासाच्या वेळी मी जसं म्हटलं की वेगवेगळ्या लोकांबद्दल संदेशच्या थ्रू मी बऱ्याच लोकांना भेटली. आणि मग एकटीची गोष्टच्या वेळी विराजस आणि सूरज पारसनीस ही जी यंगस्टर्स मधली एक जोडी आली आहे, जे थिएट्रॉन नावाची एक संस्था चालवतात, शिवराज वायचळ वगैरे. सो हा एक पोरांचा जो ग्रुप आहे, तर त्यांच्या थ्रू माझ्याकडे एक नाटक आलं होतं म्युझिकल, ज्याच्यावर आम्ही खूप काम केलं बरं का. पण काम आलं की प्रोड्युसर वगैरे ठरलाय, त्याने थोडे 5 रुपये दिले तरी आपण खूप काम करतो. मग ते काही नाटक झालंच नाही म्युझिकल. आम्हाला खूप हार्टब्रेक झाला. मी विराजसने खूप काम केलं वगैरे. आणि मग NMSCC कडनं एक इन्व्हाइट आलं 2 वर्षापूर्वी, 2024च्या शेवटाला, 2 वर्ष पण नाही झाली, की तुम्ही आणि तुझ्या मुलीकडनं एक परफॉर्मन्स करा. तर आधी तर मला वाटलं कोणीतरी प्रँक कॉल केलाय, पण मला अचानक वन फाईन डे अशी मी शॉपिंगला फिरते आणि कॉल आला. मी म्हटलं कॉल, आणि तो होता बरोबर. थांब मी जरा बघते. मग मी तिचं नाव सेव्ह केलं, मग तिचा नंबर बघितला, फोन बघितला, आणि मग मी तिला भेटायला गेले आसमाला घेऊन. बरं ती आलीच नाही पाऊण तास. आसमाला म्हणलं, आणि आसमाने मला कुठला तरी एक्सपिरियन्स, मम्मा असं झालं होता, प्रँक कॉल असेल वगैरे इतकं करून फायनली ती भेटायला आली. आणि मग तिने मला एक प्रोजेक्ट सांगितलं, असं करायचं आहे, मोठं करायचं आहे बॅले. तर मी म्हटलं मला 9 महिने दे तू. नाही 2 महिन्यात करायचं. म्हटलं काही शक्यच नाही. मग त्यातनं एक अशी संकल्पना आली की ती बोली, मग तू आणि आसमा मिळून मदर्स डेचा ते एक इव्हेंट करा, तुम्ही काहीतरी क्रिएट करा. मी लगेच, आता कोण माहिती आपल्याला म्युझिकलमध्ये, विराजस आणि सूरज. विराजसला कॉल केला की एखादी कॉन्सेप्ट कर, तू डिरेक्ट करतोयस का? तर मी आणि आसमा करणार आहोत. तर मी म्हटलं आपण काय बोलायचं नाही, कारण आम्हाला ॲक्टिंग नाही येत, आसमा करेल, नवीन आहेत, मी तिने काहीतरी, मी तर नाही, आपण रेकॉर्डेड करू वगैरे. म्हणून त्याने एक स्क्रिप्ट लिहिली. आणि मग कशावर पाहिजे ताई? तर मी त्याला म्हटलं की मी 50शीला चालली आहे, तेव्हा 50 जस्ट झाली आहे, इन माय मेनोपॉज, किंवा माझे काही आता गोष्टी काय, आम्ही खूप गप्पा मारतो जनरलीच. तर ती मी आणि एक माझी मुलगी किंवा काय असं, ती 15-16 वर्षाची मुलगी, असं तू काहीतरी बघ. आणि मग त्याने माझ्याशी खूप गप्पा मारल्या. आणि मग त्यातनं त्याची ती पद्धत आहे, एक तिची गोष्टीची संकल्पना आली आणि त्याने फार सुंदर ती स्क्रिप्ट रेडी केली. मला चला आता तू आणि आसमा घरी या माझ्या, आम्ही आणि सूरज आपण तुमचं एक वर्कशॉप घेऊ. कसलं बोलायचं ना आपण ॲक्टिंगचं. त्या दोघांनी आमचे 2 तास काय घेतलं बाबा, हे करा ते करा, सीन्स देऊन. आणि मला खूप 50शीला येऊन शब्द बोलून करायचे म्हणजे चान्सच नाही ना, असं बोलणं वेगळं.
मग ते झालं आणि मग विराज बोला ठीक आहे चलो आपण करतोय नाटक, तुम्ही बोलायचं. तर मला असं वाटतं या वयात येऊन या वयातल्या मुलीला असा कॉन्फिडन्स ह्या मुलांनी देणं. हो. आणि म्हणून मी तुला म्हटलं की आपल्यापेक्षा ज्या मुलांना जास्त कळतं त्या क्षेत्रातलं, तर त्यांच्याबरोबर मी राहायचा प्रयत्न करते. आणि मग ती एकटीची गोष्ट एक बनलं. तर क्रिएटिव्हली एक फिल्म करायची आहे, त्याच्यानंतर मग मासा केली, मग त्याच्यानंतर काही ते वेगळं करूया, नाच तर करतच असतो. मग एकटीची गोष्ट मिळालं. तर मला असं वाटतं की आता पण मी काहीतरी शोधत असते की काहीतरी वेगळी लोक पाहिजेत, ते वेगळं करूया. तर हे वेगळं काय आहे, तर ते आपण शोधून नाही होत, ते येतं तुमच्याकडे ॲज फार एज यू वर्क ऑन युअर सेल्फ. बरोबर. असं ही माझी पद्धत आहे कामाची, की तू जसं म्हणली तेव्हा आपल्याला अपॉर्च्युनिटीजचा फायदा नाही घेता आला, पण तेव्हा मी माझं काम करत राहिले. कसं माहित नाही ग कुठून नटरंगचा कॉल का येईल. पण ते मला तसंच वाटतं फुलवाताई. ते कसं आहे की जो माणूस आपल्या मार्गाने शांतपणे आपला जात असतो, दुसऱ्या कोणाच्या लेनमध्ये जात नाहीत, आपली गाडी आपल्या लेनमधनं नेत असतो, त्याला कुठेतरी शेवटी मार्ग मिळतोच. त्याला काही माझा खूप विश्वास आहे या गोष्टीवर. म्हणजे युनिव्हर्स कॉलिंग वगैरे, म्हणजे मी आमच्या घरी आपण तसं म्हणलं तर तिथे आले मी. तू प्रश्न न विचारता मी प्रश्नांवरती. माझ्या घरी खूप नास्तिक बॅकग्राऊंड आहे. म्हणजे आईचं पण माणूस मेला की केला. तर मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की फुलवाताईचे वडील म्हणजे प्रख्यात लेखक नाटककार अनिल बर्वे, तिचे आजोबा शाहीर अमर शेख, त्यांची म्हणजे आई फुलवाताई त्यांची नात, आणि नामदेव ढसाळ फुलवाताईच्या मावशीचे यजमान. आणि म्हणजे मल्लिका अमर शेखचीचं मला उद्ध्वस्त व्हायचंय. हो. हे पुस्तक. आणि फुलवाताईचा भाऊ म्हणजे तुंबाडचा लेखक दिग्दर्शक राही अनिल बर्वे. सांगण्याचा मुद्दा असा की अतिशय टोकाची आणि फार वेगळीच विचारसरणी असणाऱ्या कुटुंबातली ती आहे. म्हणजे मला असं वाटतं खूप भन्नाट, खूप स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आणि खूप विचारांनी काय म्हणायचं हल्लीचे बघायला मिळत नाही. मी तुला जसं म्हटलं मी मोल्ड होते, हे कोणी मोल्ड होणार नाहीत. नाही माझी आई कधी मोल्ड झाली नाही, राही कधी मोल्ड होत. मोल्ड म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे कधी कधी मी त्याला म्हणते राही थोडा फ्लेक्झिबल, ॲटलिस्ट तू सगळ्यांपुढे असा नको राहूस किंवा असं. पण हे सगळे तसेच आहेत. माझी मावशी, मला असं होतं की बापरे केवढी, म्हणजे हे सगळे माझ्या आजूबाजूला आहेत आणि मी आपली नाचत असते लावणी. नाही पण परत कसं आहे सांगू का फुलवाताई, हे तू आज सगळं बोलतीयस, पण तुझ्या वयाची 10 वर्ष, तुझे वडील मला वाटतं 84 साली गेले तेव्हा तू 9-10 वर्षाची असशील, तोपर्यंतचा काळ तुझ्या घरामध्ये जो तू बघत होतीस तो सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरांमधला नव्हता. नाही, डेफिनेटली त्याच्यापेक्षा वेगळा असणार, कारण सगळे कडव्या विचारांचे म्हण, डाव्या विचारसरणीचे म्हण, टोकाच्या वेगळ्या विचारसरणीचे. या वातावरणात वाढल्यानंतर किंवा कुठलाही, मला असं वाटतं की कुठलाही एका टोकाच्या विचारसरणीमध्ये जे मूल लहानपणापासून वाढतं त्याच्यावर त्याचे 2 परिणाम होऊ शकतात. एकतर त्या मुलावर त्या सगळ्याचा खूप प्रभाव होतो, किंवा त्याच्या मनात त्याच्याविषयी कुठेतरी कडवटपणा येऊ शकतो. तुझ्या बाबतीत काय झालं ह्याच्यापैकी? कडवटपणा परत पेक्षा ना मी ते कप्पे बंद करून टाकले. म्हणजे मला वाटतं मी बाबांबद्दल आईशी कधीच नाही बोलले. आई जाईपर्यंत मला आठवतच नाही की मी माझ्या भूतकाळाविषयी, म्हणजे बाबांच्या काहीतरी गोष्टी आई काहीतरी गमतीशीर सांगायची, पण तो जो एक स्ट्रेसफुल काळ होता ना त्याच्याबद्दल मी कधीच तिच्याशी. स्ट्रेसफुल कुठल्या अर्थाने? बाबा अल्कोहोलिक झाले होते ग. तर बालमोहनमध्ये, म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या मुलींमध्ये मी असायचे, आत्ता मी जेव्हा बघते की एक नॉर्मल शाळेतल्या नॉर्मल ग्रुपमध्ये अशी एक मुलगी होती जी संध्याकाळी घरी गेल्यावर खूप धडधडायचं, रात्र व्हायला आली, कारण बाबा अल्कोहोलिक झाले असल्यामुळे बाबा खूप दारू प्यायचे आणि बाबा रात्री खूप तमाशे करायचे. आणि मी आईला त्यांनी आत्ता वरनं उडी मार हे बघितलंय बोलताना, आणि आई खूप पेशंट होती. म्हणजे मला आठवते आई आणि आजी आजोबा, बाबांचे आई बाबा नारायणपेठेत, परत बर्वे अनिल बर्वे नारायणपेठ इथले आई बाबा, माझे आजी आजोबा, ते आईबरोबर राईट लेफ्ट उभे राहिले. ते बोलले माझ्या मुलाला सोड आणि पुण्याला ये. आणि आजी माझी कमल आजी, बाबांची आई, आजीने आईला, मला आणि राहीला घेऊन आमची तिथली आपली कुठली शाळा ग, कन्याशाळाच ना पुण्यातली फेमस शाळा कुठली, तिथे आमची ॲडमिशन घेतली होती. कन्याशाळा हुजूरपागामध्ये ॲडमिशन घेतली होती. आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथनं परत येणार नव्हतो. पण बाबांचे तेव्हा साईडला फोन होता, आमचे बाजूला वकील होते. तर मोदी गणपतीच्या मागे अजून आहे आमची, ती मध्ये टाकली होत्या पोस्ट त्या घरात गेल्यावर. तर तिकडे आम्ही राहायचो आणि ते सगळं डिस्टर्ब होतं सगळं, आणि बाबांचे सारखे फोन यायचे. आणि मग आईने असा कॉल घेतला
की आजी आजोबा बोलायला पण द्यायचे नाहीत त्यांना, की पण नाही आमच्या मुळात सुनेला अनिल आम्ही बर्वेंचं लग्न मल्लिका अमर शेखांच्या बहिणीशी, अमर शेखांच्या मुलीशी कसं काय झालं? कोणाचं अनिल बर्वेंचं. नाही बेसिकली अच्छा शाहीर अमर शेख हं. आजोबा आई आजोबांच्या पथकात परफॉर्म करायची, बसवायची. मग आजोबांचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे माझी मैना गावाकडे गावाकडे राहिली आणि ती सगळी गाणी हो. लिहिली यांनी अण्णाभाऊ साठे नाही त्या दोघांनी मिळून लिहिली ना? आजोबांनी अण्णाभाऊ नाही साठे लिहिली, आजोबांनी गावगाव पोचवली, आजोबा गायची. हं. तर ह्या सगळ्या ह्याच्यात आजोबांचं एक कलापथकात मला आता नावं लक्षात नाही राहिली. काय हरकत सो नाही. बसला ऍक्सिडेंट झाला. आई आजोबांच्या मांडीवर झोपली होती बरं का, आणि तुम्ही तिथे असा दरवाजा असायचा, असा उघडायचा. मला अजून त्या बसेस आठवतात. तर तो ऍक्सिडेंट झाला, आई फेकली गेली आणि आईला जेव्हा जाग आली तेव्हा आई त्या बसच्या दारात आतमध्ये पडलेली, तो दरवाजा बंद झालेला आणि आजोबा बाहेर होते. बरेच लोक गेले होते आणि तेव्हा आजोबा ऑन द स्पॉट गेले होते. ते आईला कळलं नाही. आई 20 वर्षाची होती. मग आईने उठून, आणि खूप स्ट्रॉंग हेड आहे माझी आई, 20व्या वर्षी तिच्या 19-20 वर्षी तिने सगळ्या बसेस थांबवल्या तिथे रस्त्यावर, सगळे लोक आली आणि सगळं झालं. तिने सगळ्यांना सगळं केलं. तो पण तिला वाटत होतं आजोबा बेशुद्ध पडले आणि हॉस्पिटलला गेल्यावर कळलं ही हॅड गॉन ऑन द स्पॉट असं सगळं. सो आजोबा जेव्हा गेले तेव्हा हा एक्सपिरियन्स सगळ्यांनी मला सांगितलं की तिथे आजोबांची हे ठेवलं होतं, शव ठेवलं होतं, आई बसलेली आणि ते आले, काहीतरी तो फॉर्म भरायचा होता ह्याचा डेथ सर्टिफिकेटचा, आणि ते बोलले हा फॉर्म भरायचा आहे. तर ते हे होतं धर्म या तक्त्यात. तर आई तिरीमिरीने पुढे आली की तिथे मानवता लिहायचं. 20 वर्षाची मुलगी. तर ते बोलले असं चालत नाही, प्रेरणामुक्त. ती बोलली नाही. भाई म्हणायचं त्यांना सगळे, भाई आजोबा आम्ही ऐकलंय तिच्याकडनं. भाईंचा विश्वास होता की माणूस हा, माणसाची जात धर्म काही नसतो, आपण माणूस आहोत, सो आमची जात ही माणुसकीच पाहिजे. तिने तिथे पहिलं डेथ सर्टिफिकेट आहे की ज्याच्यावर मानवता लिहिलं गेलं. आणि मग सर्व धर्मीयांना जिथे बरी हे करतात, काय म्हणतात त्याला, दफन करतात, तिथे त्यांना केलं. ते पण त्यांचं म्हणणं होतं मी शेतकऱ्यांसाठी चळवळ केली आहे, माझा मातीत गेला पाहिजे देह, हे की मुसलमान होते म्हणून नाही. कारण त्यांच्या आईने मुनेरबीनी पहिला बुरखा फेकला की माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याने मला टाकली आहे तर माझ्या मुलांना मी वाढवू कसं, तिने बुरखा फेकला. म्हणजे मला असं वाटतं की आपलं बोलायला सोपं वाटतं, पण आता किती काय आजूबाजूला त्याला. आणि तेव्हा त्या बाईने फेकला बुरखा आणि ती बोलली की माझ्या मुलांना मी वाढवू कसा बुरखा घेऊन एकटीने. सो मला असं वाटतं हे सगळे बघता. तर तेव्हा बाबांनी आईचा इंटरव्ह्यू घ्यायला बाबा आले होते. आजोबांवर त्यांना लेख लिहायचा होता त्यांच्या मासिकामध्ये, मला वाटतं रणांगणमध्येच बहुतेक. तर तेव्हा बाबा आले आणि आईबाबांची ओळख झाली आणि तेव्हा आईने त्यांना प्रपोज केलं आणि मग त्यांचं लग्न झालं. सो तेव्हा बाबांनी नाटक लिहिलेलं होतं, नाही गं, काहीच नाही. हमीदाबाईची कोठी नाही वगैरे ही नुसते नाटकं? तडफड करत होते इकडे तिकडे आमच्यासारखी, हे करूया, अँग्री यंग मॅन. आपल्याला त्यांनी रणांगण नावाचे मासिक चालवत होते ते. आणि असं बरंच जॉब करायचा, एके ठिकाणी लागायचं, असं काही जमणारच नव्हतं ना. म्हणजे म्हणजे आम्हाला आठवतंय माझ्याकडे दुधाला पैसे नसायचे मला द्यायला आई बाबा, पण ते छान राहिले होते. म्हणजे मला त्याचीच गंमत वाटते की आपण आता किती सुखसोयीने ह्याच्यात होतो, पण लहानपणी आई बाबा वगैरे आणि खुश असायचे ग सगळे. सो एनिवेज, तर आई बाबांना असं काही आता मी सेटल झालो, आता मी हे करते असं काहीच नव्हतं. आई जॉब करत होती, कारण आजोबा गेल्यानंतर काहीच नव्हतं घरी. आजी पूर्ण ट्रॉमामध्ये गेली होती. माझी मावशी 7-8 वर्षाचीच होती, खूप लहान होती मावशी. आणि आईच्यात तिच्यात खूप अंतर आहे, 13-14 वर्षाचं. आईला बँकेत जॉब मिळाला आजोबांच्या ह्याच्यावर. आणि आई तेव्हा पार्वती कुमारांकडे त्यांची पहिली शिष्या, आणि मास्तरांकडे ती जायची, तिथनं ती ह्याच्यात जायची कुठे जॉबला. तिला ते झेपायचं नाही, मग तिने नाच कमी केला, मास्तर खूप चिडले होते. पण आयुष्यभर आईचे संबंध मास्तर त्यांच्या फॅमिलीशी सगळ्यांशी छान राहिले. मला घेऊन आई त्यांच्याकडे जायची, पण ती नाच नाही कंटिन्यू करू शकली. तर असं सगळं. आणि ह्याच्यात आईबाबा भेटल्यानंतर बापरे, बर्वे, अनिल सदाशिव बर्वे यांची मुलगी, भले अमर शेख असतील पण अमर शेख ना, असं म्हणून आई लग्न करून आल्या. माझे आजोबा काही दिवस आईशी बोलत नव्हते, पण नंतर सगळी, मला वाटतं आईनेच आमचं सगळं घर असं बांधून ठेवलं. आणि त्यामुळे आमच्याकडे जात धर्म काय असतो, म्हणजे अमरच्या घरात गेल्यावर मला जास्त अच्छा, एक लालबागला असं एक मराठी माहोल, एक कामगार चळवळ, म्हणजे चळवळ ती ऐकून होते, पण असं एक मराठी वातावरण आहे. मग मराठा, ब्राह्मण, ह्या जाती, उपजाती वगैरे जनरली लक्षात आलं. पण घरी ह्याच्यावर फार, म्हणजे ह्याला इम्पॉर्टन्सच कधी दिला गेला नाही. तर ते एक वातावरण होतं. आणि तसंच द्यायचा प्रयत्न आम्ही आमच्या द्यायचा प्रयत्नापेक्षा आईला खूप राग यायचा की ती म्हणते मी नाही संस्कार केले तुमच्यावर. मला सगळ्यात तू नाही केले, पण आम्ही करत होतो ना, ऑब्झर्व आणि ॲब्झॉर्ब करत होतो, घेत होतो ना तू काय आपल्या आजूबाजूला चाललंय. तर मग अनिल बर्वे इतके टोकाच्या विचारसरणीचे कसे झाले मग? म्हणजे काय त्याच्या मागची गोष्ट होती? मला असं वाटतं, मला ती एक कोड आहे, कारण
तो माणूस म्हणजे बाबा माझे आलेत कुठल्या घरात ना गं, औरंगाबादला शिक्षण झालं, मग पुण्याला आली, 5 मुलं आजीची वगैरे. मला असं वाटतं ते त्यांच्या रक्तात असेल, कारण माझ्या आजीचं असं होतं, तिचं बळजबरी माझी आजी आजोबांचं लग्न असं झालं होतं की आजोबांना ही आजी खूप आवडली होती आणि ती खूप गरीब घरातली होती, त्यांना परवडणार नव्हता हुंडा, म्हणून आजोबांनी आजीच्या बाबांना जाऊन पैसे दिले आणि सांगितलं की मी तुमच्या मुलीकडे येईल, हे पैसे तुम्ही हुंडा म्हणून द्या, पण मला हिच्याशीच लग्न करायचं. तर असं सगळं खूप सुंदर होती. आणि आजीला आजोबांवर तेव्हा एक विशिष्ट राग होता, कारण तिला खूप शिकायचं होतं, अत्यंत हुशार होती, काळाच्या पुढची बाई होती. सो मला असं वाटतं बाबांमध्ये ते जी, आणि आजोबा माझे पोलिसात वगैरे होते, पण कधी एक पैसा करप्शन नाही, त्यामुळे राहिले ते त्या तुटपुंजा पगारातच. पण मला असं वाटतं माझी आजी खूप पुढच्या विचारांची होती, म्हणजे आईच्या मागे ठामपणे उभे राहणं. जो प्रिय बाबा घरातनं पहिले बाहेर पडले ना, मुंबईत घर घेणं, लेखक म्हणून बाहेर येणं आणि अख्ख्या सगळ्या मुलांना बाहेर काढणं. सगळे काका आमच्याकडे राहून गेले, चंदा काका असेल, जो चंद्रकांत बर्वे, जो आकाशवाणीमध्ये होता काका, नंतर दूरदर्शनला होता शिरीष काका, सगळे आमच्याकडे राहून गेले. तर आजी, मला असं वाटतं बाबांमध्ये ते आजीकडनं जीन झाले, अत्यंत देखणी, जिला खूप शिकायचं होतं आणि तिला ते काही करता आलं नाही आणि तिला लग्न करून राहायला लागलं. मात्र तिने आई, म्हणजे एवढ्या आवडणाऱ्या मुलाला पण बाबा, जेव्हा तिला आईने कधीच सांगितलं नव्हतं बाबा त्रास देतात, जेव्हा दिवाळीत एकदा ती आली आणि त्यांनी बघितलं काहीतरी झालेलं आणि त्यांनी सांगितलं निघायचं इथून, माझ्याबरोबर चल, आणि बाबाला बोलले की हिला आणि मुलांना विचारायचं नाही, त्यांना मी घेऊन चालली. सो हे कुठेतरी असं मला वाटतं, म्हणजे एक ते जीन्स तिच्या आजोबांचे असणार. आणि जर तू म्हणतेस राईट तर मी लेफ्टच करणार. तू म्हणते हिंदू, आम्ही, हे मला बाबांचं कुठून आलं खोड आहे, कारण माझी सगळी फॅमिली तशी ट्रॅडिशनल आहे. बरोबर, हा माणूस कसा काय असा झाला हे मला अजून माहित नाही. आणि मला असं वाटतं खूप स्ट्रॉंग हेडेड असणार ते, मला जे बाबा आठवतात ते. आणि मी असं त्यांना मला त्यांचे डिस्कशन झालं, लाल लाल होऊन बोलणं वगैरे. सो राही असाच आहे, तर मी त्याला म्हणते थांब, तू थोडा काम डाऊन हो. तर बाबांचं ते मी रूप बघितलंय की जे तावातावाने डिस्कशन्स होतात ना, जसं की हे लढाईला स्वतःच निघाले पॉलिटिक्सवर म्हण किंवा कुठल्याही विचारांना. तर मला वाटतं त्यांची मतं, त्यांना कोणी गुरु होता किंवा त्यांचे कोण मेंटॉर होते मला माहित नाही, ऐकून कधी माझ्या मला फार म्हणजे आश्चर्य वाटतं, कारण हमीदाबाईची कोठीसारखं नाटक लिहिणारा नाटक ते त्या अख्ख्या एरियात फिरले होते तेव्हा. कुठला आपला रेड लाईट एरिया सगळा, हा फरास रोड वगैरेला ते फिरले होते. आणि तिथे एक मुलगी त्यांना भेटली होती, तिच्यावर आधारित ती गोष्ट आहे की जिच्या बाबतीत ती आमच्या घरी पण आली होती नंतर, अगदी प्रेमातही पडली होती ती बाबांच्या. सो आई पण, मला आठवत आहे ते सगळं. सो त्या मुलीवर लिहिली होती त्यांनी गोष्ट ती. तर ते कुठेतरी म्हणजे नाटककार म्हणून फार, म्हणजे म्हणजे ते प्रत्येक वेळी ना कुठेतरी ते शोधत राहायचे. जसं आर्थर रोड जेलला ते, किंवा त्यांचा जो जेलचा अनुभव होता त्यातनं त्यांना ग्लाड सुचली होती की त्यांनी एका ह्याचं मृत्यूपत्र वाचलं होतं कैद्याचं, त्याच्यातून त्यांना वीरभूषण सुचला. तर मला असं वाटतं की तुला मी म्हणते ना, तुला बरंच आमचे सगळ्यांचे इंटरव्ह्यू तुला गोष्टी सुचतात का, तर मला असं वाटतं ते एक असतं ना की शासनाचा जेव्हा तो कोळशाचं सगळं ते प्रकरण, त्यातनं त्यांना 11 कोटी गॅलन पाणी सुचलं. सो कुठून तरी त्यांचा तो तेव्हाचं फिरणं, सगळं अब्झॉर्ब करणं गोष्टी, आणि त्यातनं त्यांना सुचणं. आणि एखादी लिहायचे, म्हणजे त्यांना करेक्शन्स नाही आवडायच्या, सगळी छोटी छोटी आहेत त्यांची कादंबऱ्या, पण त्यांनी एका ह्याच्यात लेखक म्हटलं की मी एखादी लिहितो की मला ते करेक्शन्स नाही करायचं, पहिला ड्राफ्ट, दुसरा ड्राफ्ट, तिसरा ड्राफ्ट हे माझ्या लिखाणातच नाही, एकदा मी बसलो की सगळं लिहून काढतो. तर हा त्यांचा पिंड होता. तर त्यामुळे ते कुठून आले काय विचित्र, म्हणजे किती ट्रॅडिशनल वातावरणात होता तो माणूस. पण त्यांना मित्रही तसेच भेटले, श्याम काका होता आणि बरेच, म्हणजे पुण्यातली पण एक काय म्हणतो, आम्हाला ह्या सगळ्या पठडीतनं बाहेर पडायचे असा एक जो ग्रुप होता, त्याच्यात ते होते नक्षलवादी आणि त्या चळवळीत नॅक्सलाईट, त्याच्यासाठी तेव्हा ते कुठे कुठे जंगलात फिरले. म्हणजे हे एका 20 वर्षाच्या मुलाने, 22 वर्षाच्या मुलाने करणं तेव्हा, तर मला असं वाटतं फार धडाडीचे होते ते. जीन्स कुठून आले काय माहिती. तर हे असं सगळं चळवळीचं वातावरण तू लहानपणापासून घरात बघितलंस, तू नाही कधी त्या बाजूनी विचार करायला लागलीस? किंवा मी थोडासा माझा प्रश्न बदलते, अशा प्रकारच्या विचारसरणीतनं बाहेर आल्यानंतर आजूबाजूच्या जगामध्ये घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत किंवा तिथे ॲक्सेप्टेड विचार ज्याला आपण म्हणतो ते वेगळे आहेत, यात कुठे तुझी गल्लत, गडबड, गोंधळ असं नाही झाला? मला असं वाटतं मला आयुष्याच्या आत्ताच्या टप्प्यावर नंतर व्हायला लागली, कारण 40शी नंतर. कारण तेव्हा काय झालं, जसं मी म्हटलं बाबांचं ते सगळं घरी ना थोडं आईने खूप हे केलं, पण ते एक इन्सिक्युअर वातावरण 10वी होतं. 10वी नाही, मी 10 वर्षाची असेपर्यंत. 4थी 5वीत असताना बाबा गेले, 5वीच्या मिडमध्ये आमच्या ट्रिपच्या 2 दिवस आधी. तो पण एक किस्सा आहे. मग मेंगळेबाई म्हणून नवीन आल्या होत्या आमच्या, त्या वर्गशिक्षिका भेटायला आल्या मला
आणि ते आईला म्हणाल्या ठीक आहे मी हिला घेऊन जाते पिकनिकला, आणि मला पिकनिकला घेऊन गेल्या. सो अशी पण लोकं होती त्या. एनिवेज, सो बाबा गेल्यानंतर ना उलट मला असं वाटतं तू म्हणतेस ते कोपअप म्हणजे जसं मी 7वीतनं 8वीत गेल्यावर जे केलं ते मला वाटतं मी 5वीतनं 6वीत गेल्यावर केलं. बाबा गेल्यानंतर जेव्हा मी व्यायामशाळेत आले ना, तर हा कप्पा ना मी पूर्ण बंद करून टाकला. म्हणजे म्हणजे मी या बॅकग्राऊंडची आहे, मी किती सॉलिड डाव्याविची, हे माझ्या कधी लहान होते ग मी, मला हेच आठवायचं ना की बाबा घरी आले की असं होतं असं होतं. त्याच्यापेक्षा मला ना इथे ह्या नॉर्मल ॲव्हरेज नाही म्हणा, मी नॉर्मल एका वेगळ्या ह्याच्यात मला ना सिक्युरिटी मिळत गेली असं मला वाटतं आता नाही, बघता. ॲव्हरेज हे आपण Average गौण बोलू या नये. अर्थाने म्हणत नाही आहोत. 4-4 म्हणजे सामान्य ॲव्हरेज आयुष्य. नाही, आमचं फारच अबाव ॲव्हरेज का बिलो ॲव्हरेज घर, भरपूर वेगळं घर होतं. तर इथे मग एक आई बाबा घरी येतात एकत्र, संध्याकाळ होती, मग माझ्या मैत्रिणी आहेत त्यांचे तर ती नॉर्मलसी, एक नॉर्मल वातावरण ना मी खूप तिथे एक माझा कल व्हायला लागला. मग तिथे भक्तियोग, थोडं RSSचं वातावरण होतं व्यायामशाळेत. पण ॲज युजल आईने आम्ही नास्तिक आहोत म्हणून तू नास्तिक पाहिजे, आम्ही डाव्या सरणीच विचारसरणीचे तू असं आमच्याकडे नसल्यामुळे तुला हवं ते तुम्ही करा आणि तुम्ही तुमचे विचार मांडा और ठरवा, हे असल्यामुळे मग ते व्यायामशाळेतलं ना ते सगळं मी कुठेतरी घेत गेले. आणि अमर भेटला. सो अमर भेटल्यावर पण ते नॉर्मल घर ग, छान घरी जायचं, दर संध्याकाळी फिरायला जायचं, मंडेला सुट्टी असते. आणि ते ना मला कुठेतरी मी त्याच्यात अशी हे होत गेले की मला ना हे नको पेक्षा आई होती घरी किंवा पण ते लहानपणीचं काहीतरी असेल. सो आमच्या घरापेक्षा एक वेगळं नॉर्मल सी मी ॲक्सेप्ट करत गेले आणि मी त्याच्यात मोल्ड होत गेले. याचा अर्थ मी हिंदू आहे, मी जातीयवाद करते, माझं असं नाही माझं झालं, मी माणूसच आहे. पण मला इथे कल व्हायला पाहिजे, मी खूप फ्लेक्झिबल होते. मला देवळात जायला अजूनही आवडतं, सुंदर वाटतं तिथे गेल्यावर, बरं वाटतं, मी हात जोडते. किंवा माझ्या घरी जरी देव नसेल, छोटंसं देऊळ ठेवलं आसमासाठी आम्ही तेव्हा लहान असताना, पण मी टोकाची भूमिका नाही घेऊ शकत कारण माझा तो पिंडच नाही. जसं राहीचा एक्स्ट्रीम पिंड आहे तसं माझा पिंड नाही आहे हा. मी खूप लिबरल आहे त्या बाबतीत. आणि मी मला असं वाटतं प्रत्येकाचे विचार असतात बरोबर, आणि ते प्रत्येकाला मांडण्याचा हक्क आहे. आणि आपण त्यातनं मिड मार्ग काढा, तू तुझ्या जागी, माझं हे मत आहे, तुम्ही असं माझं होत गेलं. पण मग या सगळ्या ह्याच्यात जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले त्याचा थोडा दुष्परिणाम मला माझ्यावर ॲज अ पर्सनॅलिटी असं झाला ना की मी खूप सगळ्याच गोष्टीत मोल्ड व्हायचे. मग काय व्हायचं की तुला एखादी गोष्ट आवडत नाही ना माझी मैत्रीण म्हणून, काय आवडतं तुला, चल मग मी असं करते. पीपल प्लीजिंग सुरू होतं त्याच्यात. हा का, तर मग त्यांना मी आवडते ना, म्हणजे चांगलं वाटायला नाही पण ओके आय विल बी गुड फॉर देम, बिकॉज तो माझा स्वभाव आहे. मी मोल्डच होत गेले. मग त्यातनं लक्षात यायला लागले अच्छा आपला थोडा फायदा घेतला पण दॅट्स ओके. म्हणजे मी फोन केला की त्यांचा फोन आला तर काम असेल तेव्हाच फोन येतो, तू कशी आहेस विचारायला मग कमी फोन आले, हे तेव्हा लक्षात नाही आलं. आणि हे इंडस्ट्रीत मी म्हणते कारण मी नंतर खूप इंडस्ट्रीतल्या मित्रमैत्रिणींमध्ये सर्कल्समध्ये होते, तर थोडीशी घरच्या सर्कलपासून मी लांब होते तेव्हा, कारण अचानक सगळं आलं, लटरंग आली, शोज मिळायला लागले, आसमामध्ये हसायचे मी, तर ते सगळं होता एक अशी स्टेज आली की मला असं लक्षात आलं की मला माझ्या एनर्जीज मॅच होत नाही, मी ड्रेन होतीये. आणि मी ड्रेन होतीये हेही मला कळत नव्हतं, पण नंतर आता कळायला की अच्छा मी ड्रेन होत होते तेव्हा, अच्छा मी अशी वागले कारण मला असं व्हायला लागलेलं. आता ते सगळं मला असं वाटतं रिअलायझेशन, म्हणून मी तुला म्हणते की मग मी काउन्सिलिंगला जायला लागले. कारण मला असं एक स्टेज आली, माझ्या अमरमध्ये काही गोष्टी झाल्या, कारण 15 वर्षापासून एकत्र होत. तर तुम्ही म्हणत असाल मी हात धरून छानच चाललोय तर चूक आहे. मग तसं असेल तर एक्सेप्शन कपल्स असतील, पण आम्ही एक्सेप्शन नव्हतोच ना, कारण माझं लहानपण सगळं इथे यायला लागलं किंवा माझ्या वागणं जे काही आमच्यामध्ये पण जे काही गोष्टी झाल्या त्यात आम्हाला हे लक्षात यायला लागलं जेव्हा मी काउन्सिलिंगला जायला लागले की ह्याचं मूळ माझ्या स्वभावात आहे, माझा स्वभाव माझ्या बालपणात आहे. तर हे सगळं आता खूप सायकोलॉजिस्ट असं सांगतात की आपले जे चाइल्डहुड ट्रॉमाज ज्याला म्हणतात ते पुढे भविष्यात येतात आपल्यामध्ये परत. तू एक अशी व्यक्ती, आत्ता तू सांगताना मला असं लक्षात येतं की तू ती व्यक्ती आहेस की जिने असा चाइल्डहुड ट्रॉमा 100% भविष्यात खूप वेळा. मी आत्ताही मला पाणी येतं डोळ्यात सांगताना तुला, कारण मला असं वाटलं आणि मला माझ्या काउन्सिलिंगने एकच गोष्ट तेव्हा सांगितली की तू ना, मी म्हणलं मला खूप त्रास, काय आहे माय बिहेविंग, मी खूप चांगली मुलगी आहे, मी म्हणजे चांगली म्हणजे माझा स्वभाव चांगला आहे, मला असं सांगायचं लोकांना, अरे म्हणजे अशी लोकं नसतात पेक्षा आय एम अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन, मग मी असं का वागते, माझ्याकडनं ह्या गोष्टी का होत आहेत. तिने मला मग ती खूप मागे घेऊन ते काउन्सिलिंगचे त्याचे वेगवेगळे एक्सरसाइजेस होते की जिकडे तिने मला एक गोष्ट सांगितली की तू एक काम कर, डोळे बंद कर. आणि तिने तो खूप सॉलिड ते सेशन घेतलं की ज्याच्यात ती बोलली की ती लहान फुलवा दिसते का तुला 9-10 वर्षाची, तर तू तिला मिठी मार आणि तिला सांग
की बघ यू गोड बी फाईन, की आता तू आहेस ना तसं नाही, आता मी तुझी काळजी घेईन, तू छान राहा, काही नाही होणार तुला. तर ते जे एक असतं ना मुग्धा, तर तिथनं ती मला वाटतं त्या सगळ्या गाठी सुटायला कुठेतरी सुरुवात झाली. अजूनही मला त्रास झाला, मी तिच्याशी बोलते की मला एखाद्या माणसाचा त्रास झाला, हा मला का होतोय, की एखादी गोष्ट घडली तर. पण तो सगळा खूप गुंता झाला, तो 40 45 नंतर माझा सुटायला लागला, इतकी वर्षांनी. मग आपल्याला असं वाटतं की एवढे सगळे वर्ष मी काय करत होते. सो पर्सनली तुम्ही जेव्हा इथून सॉल्व्ह नसतात ते ते खूप असतात, म्हणजे ते आपण वाटतं कुठेतरी ते मागे टाकत, तू जसं म्हणालीस ना, तो बंद कप्पा करत गेले बंद कप्पे. करतो, ते कप्पे बंद करून ठेवलेले असतात, ते कधीतरी ते मग मध्येच उघडले जातात. आणि नाही उघडत, नाही उघडत आहे अजून. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, तो तर 5 वर्षाचा होता, त्याचा IQ हा खूप इंटेलिजंट आहे तो. त्याने 5 वर्षाचा असताना, बाबा गेल्यानंतर 5-6 वर्षाचा होता, त्याने इतकी सुंदर कथा लिहिली होती 12व्या वर्षी वगैरे, 12 का 13व्या वर्षी आठवणी लिहिलेल्या त्याने, ते लोकसत्तात आलं होतं. आणि राहीचं एक पुस्तक आहे पूर्णविरामानंतर, त्यातही त्याने ती घेतली गोष्टी आहेत. भटकळांनी ते छापलं. भटकळ आईला म्हणाले, रामदास काका, रामदास भटकळ, ज्यांनी पॉप्युलर प्रकाशनचे, की ज्यांनी बाबांची बरीच पुस्तकं प्रकाशित केली, ते तिला म्हणले की हा 15-16 वर्षाचा झाला ना, 16 वर्षाचा, की आपण हे पुस्तक काढू, प्रेरणा आत्ता नाही काढायचं, तो खूप लहान आहे. मग पूर्णविरामाचे नंतर म्हणून राहायचं एक खूप सुंदर कथासंग्रह आहे. त्यामुळे त्याने ते जास्त अब्झॉर्ब केलं. 2 मुलं होतो आम्ही, मी तर मोठी होते वयाने, माझा वेगळा होता कोपअप करण्याचा मेकॅनिझम, त्याचा वेगळा झाला. त्याच्या सगळ्या गोष्टी डार्क आणि त्या ह्याच्यात आहे, ते त्याचं बालपणच दिसतं असं मला वाटतं. तर एनिवेज, तर सो 45-50 पर्यंत आल्यावर मला लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टींचं, माझ्या वागण्याचं, माझ्या मूळ सगळ्या कुठेतरी गोष्टीचं तिकडे. मूळ कुठेतरी तिथे होतं. तर आणि त्याच्यावर बोललंही नाही गेलं कधी. सो एनिवेज, त्याची मला कुठेतरी पण मदत झाली. फुलवाताई, तू अशा घरातून खामकरांच्या घरात गेलीस. हो, 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 हो. ती ॲडजस्टमेंट, म्हणजे हा बरेचदा ना, बऱ्याच खऱ्या अर्थाने मुलींच्या दृष्टीने आयुष्यातला तो एक प्रश्न असतो. कितीही आपण असं म्हटलं की अगदी मॅचिंग 2 घरं असली तरी सुद्धा शेवटी ती 2 घरं असतात. हो. त्यात फरक पडतोच, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पडतो. तुझ्या बाबतीत तर तो खूप जास्त होता फरक. तर ती खऱ्या अर्थाने ते त्या दुसऱ्या घरात पाऊल टाकणं आणि मग तिथे ॲडजस्ट होणं, त्या घरातल्या सगळ्या सिस्टीमशी जुळवून घेणं आणि त्या लोकांनी तुझ्याशी ॲडजस्ट करणं, हा टप्पा कसा होता? परत मी आणि अमर 15वी पासून एकत्र असल्यामुळे मी मम्मीकडे, अमरच्या आई, मम्मी पप्पांकडे खूप जायचे. मम्मी, अमरची आई आणि माझी आई हे एकाच कॉलेजमधल्या निघाल्या. अच्छा. 2 वर्ष त्या पुढे होत्या आईच्या. मग त्या घरी आल्या होत्या एकदा अमर अमितला घेऊन वगैरे. सो आई आणि राहीने तेव्हा डिस्कशन केलं होतं. असं मला खूप वर्षांनी राहीने सांगितलं, की का बोलताना, की असं राही म्हणलं होतं. राही असं यंग, गो आपलं कसं ते कसे बिझनेस फॅमिलीतले, हिचं कसं होणार, तू काय बोलतेस रे. आई तिला म्हणालेली की तिला तो मुलगा आवडला, त्या दोघांचं जमतंय, ते बघून घेतील, आपण राहायचं त्यांच्याबरोबरच, असं ते काहीतरी पूर्वी नंतर मला कळलं. खामकर मसाले त्या पूर्वीपासून होते म्हणजे. अमरचे पप्पा आणि मम्मी खूप, म्हणजे मम्मी इज व्हेरी डॉमिनेटिंग लेडी, पण पप्पा खूप लिबरल आहे. आणि त्यांनी मला लहानपणापासून जिम्नॅस्टिक, जिमसूटवर करताना बघितलं. त्यामुळे मला ना ॲडजस्टमेंट केल्याचं नाही आठवत आहे. एक फक्त झालं होतं की आम्ही ठरवतो लग्नानंतर वेगळं राहायचं, तुझं आणि माझ्या मम्मीचं काही जमणार नाही, आणि त्या पण बोलल्या आपलं काही जमणार नाही. तर आम्ही लालबागला त्यांचं एक छोटं घर होतं, म्हणजे आम्ही राहिलोय दोघेही मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये, पण एका 110 स्क्वेअर फीटच्या एका सेल्फ कंटेंट घरात, की जिकडे त्यांनी लालबागला जवळ गणेश गल्लीत स्वसदनमध्ये आम्ही राहायला गेलो, की तिथे आपण वेगळं आपला संसार साडायचा. मग 2 गोदरेजची कपाटं, मग छान सगळं असं सगळं, मी छान भातुकलीचा खेळ असतो ना, तर ती एक एक्साइटमेंट होती. त्यामुळे ती ॲडजस्टमेंट मला कधी करायला लागली जेव्हा लग्नानंतर तिथे आम्ही जायच ना, आणि घरातच मम्मी आमच्या थांब अजून 2 महिन्यांनी जा, अजून तिकडे मला त्रास व्हायला लागला. कारण असंच वागायचं, असंच करायचं. ह्या मंगळसूत्र घालायचं मला नाही आवडत घालायला गळ्यात काही, मग मी ते का घालायचं, मी नाही घालायचे, म्हणजे मला म्हणायचं कंपल्शन काय आहे, असं खूप गोष्टी आमच्या होत्या. आणि पुन्हा अंधेरीवरनं कुलाब्याला मी बाईकने जायचे, कारण माझे क्लासेस होते YMCA. असं सगळं होऊन मी जेव्हा त्या लालबागच्या मी घरी एक पॉईंटला मी माझ्या पप्पांना, सासऱ्यांना सांगितलं, मी अमर आणि ते चाललो होतं सकाळी, आणि मग माझे संध्याकाळी क्लास करूनच आम्ही यायचो. तर मी म्हटलं, पप्पा म्हणजे खूप घुसमट होती, मला त्रास होतोय. पप्पा बोले, अमर उद्याच्या उद्या तुम्ही दोघांनी घरातनं बाहेर पडायचं.
दुसऱ्या दिवशी आम्ही घरातनं 4 वाट्या 2 वाट्या 2 त्यांनी पण 2 देऊन त्यांना काय माहिती आमच्याकडे पार्ट्या होणार आहेत ना असं घेऊन आम्ही बाहेर पडलो. सो तू जसं म्हणतेस ना तशी तेवढीच एक ॲडजस्टमेंट मला त्याच्या घरच्यांबरोबर घराशी डोक्याला होतात तेवढंच. बरोबर. त्याच्यानंतर मला असं वाटतं त्या फेजेस मी खूप एन्जॉय केल्या. मी पहिली मंगळागौर पण माझी केली. मंगळागौर नाही ग, सत्य काय म्हणतात आपलं हळदी कुंकू. काही नाही घरी कधी काय केलं, मला हळदी कुंकू करायचे का तर सगळ्यांना म्हणजे ते सगळं मी ना खूप एन्जॉय म्हणून मी म्हणलं मी खूप मोल्ड झाले. मला करायला कोणीच काही लावलं नाही. ज्या मला आवडतात त्या गोष्टी मी केल्या आणि मी आणि अमरने आमचा दोघांचा एक संसार थाटला. आणि तू जसं म्हणतेस तसे ते क्लॅशेस खूप कमी आले कारण आम्ही वेगळेच राहिलो. आणि बेसिकली अमर आणि मी पहिल्यापासून एकत्र असल्यामुळे कुठेतरी त्याचं हे करायचं नाही ते करायचं नाही असं बरोबर आमच्या घरी आलं नाही. त्या बाबतीत दे वर व्हेरी लिबरल. हे नाही करायचं ते नाही, हे नाही घालायचं ते नाही, असं नाही झालं कधीच. पण मग तुला स्वतःला बिझनेस मध्ये लक्ष मला जाम घालावं बोर असं व्हायचं. वाटलं? म्हणजे दर सोमवारी आम्ही भेटायचो एकत्र आणि मग असे बसायचो आपण बसलोच आणि मला खूप जांभ यायच्या कारण हे इकडची प्रॉपर्टी घेतली तिकडे आणि मला ना काही वेळा न्यूनगंड यायला लागला नंतर की मला ह्यात इंटरेस्ट नाही आहे, मी काहीतरी बोललं पाहिजे आणि मला जाम झोप यायची. हे कळायला वेळ लागला की हा आपला इंटरेस्टच नाही आहे. बरं अमरला माझ्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, म्हणलं मी काय करू तुला माझ्या गोष्टीत इंटरेस्ट, मला नाही आहे मला मी कॉमर्स केलं आहे पण मला पैसेचे व्यवहार नाही कळत. म्हणजे मला मस्त पैसे खर्च करता येतात पण तुम्हाला जर बसवलंच घेऊन हे करायला तर मला कंटाळा येतो. तर येस, तर तिकडे मला लक्षात यायचं की आपल्याला बिझनेस फॅमिलीत जरी आलो तरी आपण ह्यांचं फक्त ऐकायचं, कंटाळाला तर बाजूला यायचं, भाग नाही घेऊ, मी सल्ले नाही देऊ शकत त्याच्यातले तुम्हाला. तर हे मला जाणवायचं. पण एक फेज असा होता की मला जाम कंटाळायचं त्यांच्यावर एकत्र बसून प्रॉपर्टीच्या गप्पा मारायला, कारण तोपर्यंत माझ्याकडे काहीच नसायचं ना बोलायला. आता माझ्याकडे खूप काय काय बोलायला, मी हे काढ केलं ते केलं हे भेटलं. तेव्हा नवीन ना फक्त क्लास एक क्लास. तर ती एक मला असं कुठेतरी ती इमोशनल ॲडजस्टमेंट असते ना ती मला करायला लागली तेव्हा. पण इन अ वे तू तुझा व्यवसाय खूप मोठा केलास, म्हणजे तो बिझनेस तू केलासच शेवटी. क्लासेस आता 25 वर्षांनी मला कळलं की मी बिझनेस केला. म्हणजे क्लास कन्सिस्टंटली घेत राहिले मी, कारण मला परत कॅल्क्युलेशन्सपेक्षाही एखादी गोष्ट जर करायची आहे तर ती सातत्याने केली पाहिजे. हे खेळामुळे झालेले संस्कार आहेत ना मुग्धा. अजूनही आताचं मला नागावचं घर आम्ही होमस्टे म्हणून चालू केले मी आणि अमरने आता. तर ते इंस्टाग्रामवर जाऊन मला उत्तरं द्यायची आहेत, बोलायचे, तर ते मला खूप नीटच लागतं करायला कारण ते आपण एक करतोय गोष्ट. आणि मला असं वाटतं क्लासेसच्या बाबतीत तेच झालं. आधी फुलवा स्कूल ऑफ डान्स होतं, मग मी फुलवा स्कूल ऑफ डान्स अँड जिम्नॅस्टिक्स केलं. हनुमान थिएटरला 2000 साली मी पहिली ब्रांच ओपन केली. माझी एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यानंतर एक 4 महिने मी बेडरिडन होते आईकडे आणि एवढं प्लॅस्टर आणि मग मला खूप डिप्रेशन यायला लागलं. तर मग मी ठरवलं की चला मग करिक्युलम चालू करून फिल्मी गाण्यांचा करिक्युलम सुरू केला आहे की ग्रेड्स पाहिजेत, कारण कथकमध्ये ते शिकलो आहे किंवा जिम्नॅस्टिकमध्ये तसं असायचं. सो बिझनेस हा आत्ता लक्षात येतो की अच्छा हा बिझनेस आपण उभा केला पण आपण एक गोष्ट सातत्याने करत राहिलो आणि टीम धरून राहिलो. कोणाचे पैसे आले की ते वेळेत गेलेच पाहिजेत, हा मला वाटतं माझा बिझनेस करण्याचा पहिला फंड आहे. भरे आपल्याकडे बँकेत 2 पैसे कमी राहतील पण लोकांचे पैसे दिले पाहिजेत. तर त्यांचे पैसे नाही दिले तर आपल्याला मर्सिडीज आणि BMW मधनं फिरायचा अधिकार नाही, जी नाही आहे माझ्याकडे आता. त्याची काहीतरी एक गोष्ट आहे. अरे सो काय झालं, माझ्याकडे असे बरेच पैसे यायला लागले. कारण मी क्लास करत होते, कुठलंही लोन नव्हतं, घर आम्ही आमच्या असं करत आलो, खूप शो केले, खूप पैसे कमवले. माझ्याकडे पण असे काही लाख पैसे आले, अमरकडे आले, मग आम्ही दोघांनी मोठं घर घेतलं. म्हणजे लालबाग नंतर आम्ही प्रभादेवीला शिफ्ट झालो, मग 10 वर्ष त्या एका खोलीत राहिलो, एक 240 स्क्वेअर फीटचं. खूप मजा केली, सगळे मोठे मोठे लोक येऊन जीवन गेलेत वगैरे. मग आम्ही 2 बेडरूमचं एक घर घेतलं माईमला. आता आमच्याकडे काही लोन नाही, मग मला घ्यायची ती गाडी. मग एकदा असंच आमच्या गप्पा सुरू होत्या आणि काही इंडस्ट्रीतली मंडळी घरी आलेली, ते मला बोलले कशाला BMW बघ ना वगैरे, नाहीतरी 20-25 लाखाची गाडी घेणार आहेस, त्याच्यावर लोन काढणार, हे करून बघ वगैरे. नाही करत मी आणि अमर गेलो BMWच्या शोरूममध्ये आणि आम्ही त्याची राईड घेतली. मग मला असं झालं की आपल्याकडे काय लोन नाही, आपण गाडीचं लोन देऊ पुढचे 5-7 वर्ष. गाडी घेऊन मी BMW बुक केली. मी घरी आले आणि मला एकांचा फोन आला आपल्या इंडस्ट्रीतनं की कशाला घेतलीस गाडी, एक बाई आहे जिच्याकडनं मी पण घेतली आहे, तर 20-30% डिस्काउंट आहे. 40 लाखावर 30% किती झालं गं, स्ट्रेट 12 लाख कमी ना. म्हणलं ओके. परत BMWच्या शोरूमला मी फोन केला की मी आत्ताच तुम्हाला चेक दिला, प्लीज घालू नका, असं झालं आहे, मला कॅन्सल करायचं आहे. ती लोकं मराठी होती, ओळखत होती, कारण एकापेक्षा एक वगैरे झालेलं, त्यामुळे त्यांनी मला ॲडजस्ट करून दिलं. म्हणून मी ह्यांनी सांगितलेलं एका बाईकडे ते पैसे ट्रान्सफर केले आणि मग आम्हाला असं कळलं की ती बाई सगळ्यांना फिरवते आहे इंडस्ट्रीमध्ये आणि फिरवते म्हणजे खोटं सांगून गाड्याचे व्यवहार करते वगैरे वगैरे वगैरे. होऊन काय झालं होतं तोपर्यंत
मला 1 महिन्यात गाडी मिळणार होती, त्यामुळे माझी होती ती गाडी पण मी विकली होती. माझ्याकडे गाडीच नव्हती आणि मी ते मला 15 दिवसात गाडी देणार होते ना ॲक्च्युली BMW वाले. मी त्यांना म्हणलं नाही मला 17 सप्टेंबरला पाहिजे, माझा वाढदिवस असतो 17 तारखेला. म्हणून ह्या सगळ्या गोंधळात ही गाडी गेली, ही बाई गाडी देईना आणि आधी आम्हाला कळलं नाही आणि तिला मी भेटलो नव्हतं फोनवर. ज्या माणसाने सांगितल्याच्या रेफरन्सनी आम्ही होणार अजून 2 लोकांना पण गाड्या देत आहेत वगैरे असं करत तिला भेटायची जेव्हा वेळ आली 15 दिवसांनी तिला भेटलो आणि बाहेर पडलो आणि अमर बोलला फुलवा आय थिंक फसी आहे, ही बाई गडबड आहे. बापरे. आणि तोपर्यंत अमर तिला भेटला नव्हता आणि मग माझं झालं म्हणजे आणि मग आम्हाला आणि कळलं की पैसे गेले 10 लाख दिले होते तिला, ते गेले. माझी गाडी मी विकली होती, माझ्याकडे गाडी नव्हती म्हणून मला वेगळा त्रास, कारण मी सगळीकडे गाडी नव्हते. मला खूप आवड आहे, अजूनही मला गाडी चालवायला खूप आवडते. असं करत करत फायनली मग मला खूप दुःख झालं कारण माझा वाढदिवस जवळ आलेला. तर माझे सासरे मला म्हणले काळजी करू नकोस, मी तुला आता 10 लाख रुपये देतो, तू बुक कर जाऊन गाडी. किती माजणं आणि प्रेमाने, आणि माझे काही पैसे माझ्याकडे होते. असं करत ते आम्ही परत BMWच्या शोरूममध्ये गेलो. मग त्या माणसाकडनं आम्हाला कळलं की असा असा गोंधळ झाला, त्यांच्याकडे पण ती बाई येऊन हे केलं होतं वगैरे, ती खोटारडी आहे अमुक वॉट एव्हर इट इज. मी जाऊन गाडी बुक केली, ती 40ची झाली होती 42ला, पण आम्हाला ती घ्यायला लागली. मी 2 महिन्याचा कालावधी 2-3 महिन्याचा कालावधी होता, मला वाटतं जुलैमध्ये बुक केली होती मी. असं करून माझ्याकडे गाडी आली 17 सप्टेंबरला. मी सगळ्यांना दाखवली वगैरे, खुश, आता आपली गाडी आली. काही महिन्यांनी आम्ही सांगितलं की आता आम्ही तिच्याविरुद्ध FIR करणार जर कोणी करत नसेल तर, पण ती ऑलरेडी एकांनी केली आणि त्यामुळे ते सगळं प्रकरण बाहेर पडलं आणि सगळ्यांचे मला फोन यायला लागले, ही जी गाडी घेतली आहे ती तुला 30% मिळाली आहे का, त्याच मुलीकडनं घेतली आहे. असं होऊन ते सगळं होण्यानंतर ना मी ह्याची गोष्ट सांगायला लागले सगळ्यांना. मला खूप हसू यायचं, किती हिलेरियस आहे. मी म्हटलं अरे सगळे तुम्ही लोक, मी चल मला माणसं नाही कळलं, मग तुला पण नाही कळलं, यांना पण नाही कळलं. असं करून ना त्या बाईने खूप फसवलं आणि मग फायनली दादापुता करून ते आमचे पैसे मला एक 6-7 महिन्यांनी परत मिळाले तिच्याकडे. आम्ही आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट केली. म्हटलं बाबा तू तुझ्या वाटेने जा, मी मला माझे पैसे दे, मला काही नको, त्याच्यावर व्याज गेलं. असं होऊन ते झालं. पण बापरे मोठा एक्सपिरियन्स. हो एक्झॅक्टली. आणि काय होतं की आपण त्यातनं शिकतो पण, असे अनुभव येतात. पण मला बरं वाटतंय की तू बोलतेस याच्याविषयी, कारण काय आहे की त्याच्यातनं कुणातरी 4 लोकांना एक कळतं सुद्धा ना, अंदाज सुद्धा असं काही येतो. 30% वगैरे नसतो. काय काय सांगितलं तिने, ती गाडी माझी गाडी धुवायचे ते मोठे मोठे मशिनरी आहेत, त्याची आमची फॅक्टरी आहे म्हणून आम्हाला डिस्काउंट मिळतं. आणि आम्हाला खरं वाटलं. अमरला पण, मी अमरला अजून असते तुला खरं वाटलं तर काही होऊ शकतं. पण मला असं वाटतं तिला जर आम्ही आधी भेटलो असतो ना अमर बरोबर तर कदाचित नसते दिले. ते फोनवर सगळंच खूपच ते अख्खं रॅकेटच निघालं. नंतर आम्ही सगळ्या चौकशा केल्या, तरी बऱ्याच काश्मीरमध्ये पण लोकांना गाड्या विकल्या होत्या वगैरे असं सगळं कळलं. म्हणजे ऑन पेपरच विकल्या होत्या. जनरल गोंधळ होते विकल्या, म्हणजे इकडची हे करून, आणि ते सगळं रॅकेट होतं त्यांचं बेसिकली. असो, आता ते पण सुखी आहेत, आम्हालाही नको आहेत. मी म्हणतो BMW पण विकून घेत, नशीब कोविडच्या आधी काढली मी ती गाडी, कारण स्टुडिओ घेतला आणि माझं ते गाडीचं वेळ कमी झालं. आणि मग आता सध्या तुझा स्टुडिओ तुझा स्वतःचा आहे. हो हो, तो आम्ही तो करताना पण काय ना, आमच्याकडे कसं आहे, मला एखादी गोष्ट आवडते मग मी ती अमरला सांगते. फायनान्सचं पैसे जोडला आम्हाला दोघांना कळलं, पण धावपळ ते डोकं तो चालव. तर त्याला नेहमी बिझनेस फॅमिलीतला असल्यामुळे त्याला लोनचं खूप टेन्शन आहे, कारण जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा त्यांच्यावर कित्येक लाखांचं लोन होतं. त्या सगळ्यातनं अमर फक्त 17-18 वर्षांचा पप्पा, अमित अजून लहान होता. तर मला वाटतं अमरने ते ना सगळं असं, त्याला खूप बिझनेस माइंडेड, त्याने ते आता सगळं वर आणले आणि त्यामुळे त्याला ते लोनचं एक प्रेशर असतं. तरी त्यांना प्रत्येक वेळी आम्ही लोन घेऊनच त्यातनं पडलो बाहेर. जेव्हा स्टुडिओ घ्यायचं ठरलं तर आधी मी बघते भाड्याने मोठी जागा, की आपल्याला इकडे जायला लागतं, ते टेप रेकॉर्डर घेऊन, आणि तेव्हा माझं सगळं टीम इकडे तिकडे जाणार आणि सगळं. तर आपण एक जागा बघूया म्हणून आम्ही भाड्याने बघायला गेलो. आणि जेव्हा ही जागा मी बघितली तर मी तिथनं मला म्हटलं आय थिंक आपण हे विकत घेऊया. वाईब अगेनचं प्रत्येक वेळी आम्ही खूप वाईबवर, आताही आम्ही एक मध्ये जागा बघितली, आम्ही वाईबवरच घेतली की ती केल्यावर छान वाटलं पाहिजे. तर अमर आला धावत धावत दुकानातनं, म्हणलं तू आधी बघायला ये जागा. तो आला आणि म्हणला अमर ही विकत घ्यायची, तू रेडी आहेस का? म्हणजे किती 1.5-2 करोडची होती, आमच्याकडे 10 लाख रुपये होते फक्त माझ्याकडे. कसे घेणार, लोन किती? म्हणलं हे घ्यायचं आहे, मग गाडी विक. छे, गाडी मी आत्ताच घेतली आहे मागच्या वर्षी, 3 वर्ष तरी विकायची नाही. असं करत फायनली आम्ही तो स्टुडिओ लोन आणि सगळं ओढीबिडी करून घेतला. आणि मग 3ऱ्या वर्षी नशिबाने गाडी काढली, मी तयार झाली आणि कोविड आला. म्हणजे कोविडमध्ये ती गाडी, कारण ती लोनवर होती, म्हणजे ती खरं डेप्रिसिएशन मी माज दुसरं काहीच नाही. माजपेक्षा हाऊस ना, आमच्याकडे BMW आहे. तर एनिवे, तर ते सगळं झालं आणि मग स्टुडिओ, मग त्यामुळे ते तरुण राहिलो आम्ही. कोविडमध्ये पण अशी वेळ आली होती की स्टुडिओचे हप्ते कसे देणार, मग ते बँकेने 3 महिन्याचा एक तो पिरियड सगळ्यांना दिला होता. ते सगळं करून आणि मग ते मॅनेज झालं आणि टचवूड तर लोन फ्री झाला स्टुडिओ काही वर्षापूर्वी. पण स्टुडिओ खूप सुंदर आहे
आणि खूप मला छान हे आहे. सांगायला आवडेल की सुलेखा तळवलकरचे पॉडकास्ट तिथे होतात. तिथे होतात. त्याच्यामुळे तुम्ही कदाचित तो बरेचदा बघितलेला असेल. हो. स्टुडिओ खूप सुंदर आहे. हो, म्हणजे मला असं वाटतं हे सगळं ग्लॅमरस आपलं फील्ड फिल्मचं हो. असल्यामुळे किंवा बाकी सगळ्याच्यात मला असं वाटतं माझी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ह्या स्टुडिओ आहे. कारण स्वतःची एक जागा असणं की जिथे जाऊन मी कधीही रात्रंदिवस नाचू शकते, की जिथे एवढ्याशा घरात आम्ही ड्युएट्स, मी आणि मयूरनं तर केवढे ड्युएट्स केलेत, मी आणि आसमाने सेट केलेत. तर मला असं वाटतं ती फार सुंदर जागा आहे. आणि स्टुडिओ आपला खूप, मला असं वाटतं तिथे मी सगळ्यांना असं म्हणते या नाचाच. मी फार बाकीच्या कमर्शियल खूप गोष्टी नाही बघत. ते मला जमलंच नाही कधी, पण ते आपोआप होत गेल्या गोष्टी. पण मला असं वाटतं त्यामुळे तिथे ती वाईब असते ना एक, की डान्सर्स, परफॉर्मर्स वाईब खूप आहे स्टुडिओला आपल्या. फुलवाताई, तू खूप गोष्टी करतेस. म्हणजे तू खूप ठिकाणी विभागली जातेस. तुझे परफॉर्मन्सेस असतात, तुझे क्लासेस असतात, तुझे बाकी पण काय काय, म्हणजे ते आता होमस्टेचं तू करते आहेस वगैरे वगैरे. तुला स्वतःला शांत कुठे वाटतं? घरी. खूप आवडतं मला घर. मी घरी येते, मग मी असं चहा किंवा कॉफी घेऊन बसते. मग मी माझी कधी सिरीज फोनवर किंवा लावून बसते, पाय ताणून. मला माझं घर खूप आवडतं. मी सारखी अरेंजमेंट बदलते, मी सारखे पडदे बदलते. मला असे ड्रॉवर लावले छान असं लावून फिरायला आवडतं. मला घर खूप आवडतं. मी घरकोंबडी आहे. जेव्हा मी जर घरातनं सकाळी एक्सरसाइजला बाहेर पडले नाही, तर मी घरातनं दिवसभर बाहेर पडू शकत नाही. मला खूप आवडतं घर. आणि आता पण आम्ही एक जागा बघतोय किंवा तिथे मला असं वाटतं की मी ती स्पेस बघते की जिथे मला खूप असं शांत बसायला आवडतं. म्हणजे मी खूप बडबडी आहे, मला खूप लोकं आवडतात, पण तिथे मला खूप पीसफुल वाटतं. आणि माझी माणसं म्हणजे अमर आसमा आजूबाजूला हसतातच कुठेतरी, पण मला माझं घर आवडतं की जिथे आपण सगळ्या आपल्या गोष्टी असतात आणि आपण आपली एक एस्थेटिकली लावत असतो. मला कॉटन, एथनिक असं खूप काय काय आवडतं. तर ते माझ्या परीने मला जेवढं परवडतं तेवढं. कारण त्या गोष्टी आपण बाहेर घ्यायला गेलो तर दे आर व्हेरी हे. पण अमर कुठून कुठून चोर बाजाराचा इथून जा तिथून जा, असं आम्ही कुठून कुठून मिळून तिथून गोष्टी जिथे जगात पण गेलो छोटे छोटे मिळवत असतो. तर मला असं वाटतं की तो मला आनंद देतो. म्हणजे शॉपिंग नाही म्हणायचं मला, की घरात येऊन ते लावून असं सारखी जागा म्हणून आणि आपल्या घरात घर बसणं, सजवणं. दुसरं ना, मी हल्ली वाचायचा प्रयत्न करते. मला वाचायला परत मला वाचनाकडे जायचं आहे. मी जाते आणि परत येते. तर ते मला एक, कारण पूर्वी मला आईने सांगितलं होतं मला ऑलवेज, की बेसिकली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुस्तक तुझ्या हातात असेल ना, तुला कोणी लागत नाही. तर माझी लेक आसमा खूप वाचते. आता कमी वाचते, पण तिच्या ह्याच्यात एक नेहमी पुस्तक असतं. तिच्या 2 क्लासेसमध्ये ती जाऊन, मग ती भले सिसिडीत बसते बरीचदा, पण ती पुस्तक वाचत बसलेली असते. तर मला असं वाटतं शी इज ब्लेस्ड, की आईने लहानपणापासून तिला सवय लावली होती ती. मी तिला खूप पुस्तकं आणली होती. तर मला असं वाटतं माझं ते वाचन कुठेतरी सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे तू म्हणतेस की ते होत नाही आहे. म्हणजे 4 पानं मी पुस्तकं घेऊन फिरते मध्ये मध्ये बॅगेत, पण ती तो जो एक माइंडसेट आहे ना, तिथे मला परत जायचं आहे. मग मध्ये मी एक वाचलं सुद्धा, मग शिवानीला विचारलेलं, विराजशी, ती खूप वाचते. शिवानी मला एक पुस्तक दे. मग तिने उर्मिला आहे ना कुठलं, मग मी ते वाचलं. मी असं झटकन 2-3 दिवसात पूर्ण केलं. सो मला आता माझ्या मित्रमैत्रिणींना मला नवीन पुस्तकं सांगा. कारण पूर्वीची वाचली आहेत खूप, म्हणजे अगदी एम.टी. आयवामारूपासून पुलं, बापू सगळे वाचून झालेत. पण आता मला आठवत नाही, पेक्षा खूप वर्षात असलेले मला परत तिथे जायचा कंटाळा येतो. थोडं आपल्या पिढीचं तसं झालंय. आपण हां. तिथे अडकलोय. मधल्या हां. काळातले लेखक किंवा वाचन हे कमी झालंय, कारण आपण बघतो पण खूप ना आता. तर ते मला असं वाटतं की कुठेतरी थोडंसं वाचन चालू राहिलं पाहिजे. मला विक्रम काकांचं तेव्हा एक ह्याला गेले होते मी, ते एक घ्यायचे दूरदर्शनला, तर ते मला म्हणले होते. त्या बाबांच्या खूप आठवणी निघाल्या, त्यांना खूप प्रेम होतं त्यांचं बाबांना. तर तेव्हा मला म्हणले नाच नाही विक्रम काका अजिबात, असं कसं, 5 पानं तरी वाच, 2 पानं तरी वाच, सुरू कर. तर ते एक रात्री मला करायचं सुरू, ते एक होत नाही माझ्याकडनं. पण बाकी मला असं माझ्याबरोबर राहायला आवडतं, स्वतःबरोबर. आणि आता इथून पुढे डान्समध्ये काय करावं असं तुला वाटतं? कारण ते तुझं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये अजून वेगळं किंवा नवीन काहीतरी एखादा प्रयोग. फिल्म तर तू करतेच आहेस, मी फिल्मची वाटच बघीन तुझ्या. पण तरी तुझ्या क्षेत्रामध्ये काही करण्याचं असं तुझ्या डोक्यात आहे का नवीन? मला म्युझिकल्स करायचे आहेत आणि आम्ही 2 म्युझिकल्सवर काम करतोय. एक तिची गोष्टसाठी आम्ही थांबलोय, की अजून आम्हाला थोडा पुश वी नीड. कारण जे येतात ते प्रेमात पडतात, पण फायनली ते नाटक असल्यामुळे ते धरून ठेवतोय. हे मी परफॉर्मर म्हणून ॲज अ कोरिओग्राफर 2-3 प्रोजेक्ट्स आम्ही पिच करतोय, आमचाच ग्रुप. कारण खूप म्युझिकल्स मी पण आता तेव्हा जेव्हा लंडनला गेले होते, जेव्हा संधी मिळाली जायची, तेव्हा जे पैसे होते ते सगळे म्युझिक, मी 8-8, 9-9 म्युझिकल्स एकटीने जाऊन बघितली, की बघायला की काय असतं, कसं असतं. तर मला असं अनुभवच वेगळा असतो. त्याच्यासाठी मला असं वाटतं एक सोलफुल गोष्ट हवी असते, जी आमच्याकडे आहे. सो मला असं वाटतं ते एक त्याच्यावर ते प्रयोग.
क्लास म्हणशील तर एक स्टॅग्नन्सी आली होती की आयुष्यभर आपण तेच शिकवतोय. पण माझ्या लक्षात असं आलं की आपण जी एनर्जी मुलांना देतो, आपण जी वाईब देतो ते सगळ्या क्लासेसमध्ये नाहीये. टेक्निकली मुलं शिकवायची असतील तर ती बॅच तर मी आसमाकडेच हँडओव्हर करते किंवा माझ्या टीचर्सकडे करते. पण त्यांना आवडणं ते एक स्वतःला शोधतो ना आपण, मजा येते, मग त्यातनं बरोबर. ती शिकण्याची तर ती मला वाटतं मी अजून क्लासमध्ये देते आणि ती देत राहणार. मग ती त्याला स्टॅग्नन्सी नाही म्हणत मी, त्याला ते देत राहिलंच पाहिजे. म्हणजे ते ॲव्हरेज बरेच लोक माझ्याकडे येतात. मी म्हणतच नाही रियालिटी शोमध्ये जायचं म्हणून माझ्याकडे या, किंवा मी मोठे मोठे बॅले करते, मी तुम्हाला डान्सर ट्रेन करते. हे मी खूप ग्राउंड लेवलला क्लास चालवते. त्यातनं मी म्हणते त्याला स्कूल आहे, त्यातनं तुम्हाला युनिव्हर्सिटीज जर जायचं आहे पुढच्या, तर मी आसमाचं उदाहरण देते. आसमाला जॅझ बॅले आवडतं, ती ॲशलीकडे डेव्हलप झाली. हिपहॉप आवडते, अजून बरेच 4 लोकांचे क्लास आहेत जॅझ. सो मी डायव्हर्ट करते त्या क्लासेसमध्ये. परत त्यांच्याशी मला कॉम्पिट करावंसंच वाटत नाही. मग ते त्यांच्या ह्याच्यात इतके वरच्या लेवलला आहेत की उलट मी त्यांना बेस रेडी करून देते. जर आसमासारखी मुलं तिथे गेली तर माझी मुलगी तिथे स्टँड आउट झाली नसती तर मी त्यांना 0 मार्क दिले असते. मुलगी म्हणून नाही, मला माहिती आहे की ती सॉलिड आहे, तिच्यात एक फायर आहे, त्यांनी तो हेरला. सो आय नो दे आर द करेक्ट पीपल, आय सीन दे शोज. सो एक स्कूल चालवते ज्यात मी त्यांचा पाया रेडी करते. कारण मला आता नाही झेपत 4-4 तास उभं राहून आणि त्या लेवलचं कंटेम्पररी करून दाखवून करायला. बरोबर. पण मी जेवढं करून घेते ते इतकं करेक्ट करून घेते की मला माहिती आहे की ही मुलं इथे गेल्यावर ह्यांना माहिती आहे प्लिए काय, ह्यांना माहिती आहे फर्स्ट पोझिशन बॅले काय, ह्यांना माहिती आहे शेनेटन्स काय, ह्यांना माहिती आहे पादबुरे काय असतं, त्यांनी ऐकलेत हे शब्द, पॉईंट कसे करायचे, उभं कसं राहायचं, मी रेडी त्यांना करते आणि तुम्ही जाऊन शिका, असं करते मी. सो मला हे कळायलाही मला काही वर्ष गेली की आपण तेच शिकतो, मग आपण काय देतो. मग मला कळायला लागलं की अच्छा आपण मुलांना हे देतोय आणि आपली मुलं त्यामुळे इथे जाऊन करतायत हे काम. सो असं एक ते आपण कुठेतरी आपण काय करतो आणि आपलं काय ध्येय आहे हे आपण मी सारखी विचार करत असते. मी त्यांना माहिती की माझी एक इन्स्टिट्यूट आपली स्टुडिओ आहे, तिकडे तुम्ही कधी उडा इकडे तिकडे, मी इकडे आहे, प्लीज कम बॅक. परत या. ते कारण गुरु शिष्य परंपरा हा प्रकारच नाही आपल्याकडे. मी गुरु नाही म्हणत स्वतःला, पण मी एवढं नक्की सांगते मुलांना की समबडी इज देअर. किंवा खूप नवीन नवीन मुली येतात इंडस्ट्रीत आणि मग मी त्यांना माझ्याकडे येतात काही वर्ष आणि काही, तर मी त्यांना म्हणते हे सांगायचं ना तुम्ही माझ्या स्टुडंट आहात, सो यू विल नॉट गो हे वायर. कारण खूप आपली तशी टचवूड खूप कमी प्रमाणात आहे, मराठी खूप अशी इंडस्ट्री, पण तरी बरोबर. असं काहीतरी मी आपलं करत राहते. आणि ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात आता आज या घडीला तू छान, हॅपी, समाधानी, शांत अशी आहेस? 100% एवढी मी कधीच नव्हते. म्हणजे आता मी मागे बघून बघतो, बापरे 2-3 वर्षापूर्वी मी काय करत होते, 4 वर्षापूर्वी मी काय करत होते. बिकॉज ना तुला क्लॅरिटी येते, तू तर गेली असेल ना यातनं, तुला तर आपण एकाच साधारण आपण जेव्हा मागे बघतो तर मला असं वाटतं की हां, पण ते फायनली ते जेव्हा व्हायचं तेव्हाच होतं. मी असं नाही म्हणू शकत की त्या काळी मी तसं केलं असतं तर मी नाही, पण मला असं वाटतं ते जे एक्सपिरियन्सेस मी घेतलेत ना आता, त्यामुळे मी अशी आहे. त्यामुळे मी इतकी कॉन्फिडंट आहे. मी ज्या चुका केल्यात, रिपीट पण केल्यात चुका, पण त्याच्यामुळे मी आता जास्त फर्म होत गेले. कारण आता मी त्या कधीच करू शकत नाही आणि ज्या करतात त्यांना मी समजून, मला माहिती आहे त्यांना कसं समजवायचं, मला माहिती आहे की ठीक आहे करू दे चुका, त्यांना काही सांगून उपयोग नाही. सो ही जी फेज आहे ना ती मी आता अशी नसते जर मी माझा पास्ट अख्खा भूतकाळ तसा नसता. बरोबर. सो आय डोंट रिग्रेट ॲज सच, कधीच नाही. नाहीच केलं पाहिजे, कारण ते आहे ना, ते कुठे जाणार आहे. आणि मला असं वाटतं परत हे आई माझी अशी होती, काय झालं ही चूक झाली, पुढे बोल, केली चूक, आता निस्तरून पुढे कसं जायचं, त्याच्यावर नाही रडत बसायचं. तर हे कुठेतरी अमर खूप चिडायचं, तू लेट गो करते सुरुवातीला. मग त्याला लक्षात आलं नाही, हो ना अमर. पण मला असं वाटतं थोडंसं लेट गो आयुष्यात केलं पाहिजे. थँक्यू फुलबाताई, तू खूप छान मोकळेपणाने बोललीस आणि आम्हाला, मी तर खूप वेळ निवांतपणे ऐकत होते, मला मज्जा आली खूप ऐकायला. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य तू जगली आहेस आणि वेगवेगळे अनुभव घेऊन तू, मी इतके दिवस तुला फक्त त्या रील्समध्ये किंवा तुझ्या स्टुडिओमध्ये इतरांबरोबर नाचताना, खूप मनापासून नाचताना बघत होते. व्यक्ती म्हणून तू मला आज पहिल्यांदाच अशी समोरासमोर बसून कळलीस आणि मला खूप छान वाटलं. मला पण, कारण मी खूप बोलत होते पण तू इतकी न बोलता इतकी तू रिस्पॉन्स देत होतीस ना, त्यामुळे मला असं सगळं ते पडत होतं बाहेर. मजा आली. थँक्यू सो मच. आणि मला खूप छान वाटलं. मला असं वाटतं मी आतापर्यंत खूप इंटरव्ह्यू दिले, आज खूप वेगळ्या वेगळ्या ह्याच्यावर बोललो आपण. थँक्यू. थँक्स.